नमस्कार मित्रांनो, माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर असेल तर लगेच लिहायचं एव्ही क्लिअर आहे सर. एव्ही एव्ही लिहायचं. एव्ही म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे. येस, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असं एव्ही लिहिला तरी चालेल. एव्ही क्लिअर म्हणजे तुमच्या प्रत्येकापर्यंत अनेक गाव आहेत, अनेक शहरं आहेत, अनेक स्टेटमध्ये पण जाऊ शकतो आवाज. येस, सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. येस येस, थँक्यू थँक्यू शिंदे सर, थँक्यू अजिता मॅडम, थँक्यू मंगल मॅडम, थँक्यू. आणि चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहा सर्वांनी, चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहा. खूप छान विषय आज आपण निवडलेला आहे आणि हा विषय प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाणं आज काळाची गरज आहे. याला म्हणतो आपण एक अशा पद्धतीचा विषय की जेणेकरून अशी वेळ आल्यावर जागं होण्यापेक्षा अशी वेळ येऊ नये म्हणून जागरूकता आणि अवेअरनेस निर्माण करणं फार महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी अशी वेळ येते त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये कमवलेली सर्व संपत्ती, सर्व प्रॉपर्टी, इव्हन मागील 10 ते 15 वर्षामध्ये जेवढं इन्कम घेतलं नाही, जेवढा प्रॉफिट जमा झालेला नाही, तेवढा 10 ते 15 दिवसांमध्ये लोकं खर्च करत आहेत. आणि अशी वेळ येऊ नये यालाच म्हणतो आपण वेलनेस किंवा प्रिव्हेन्शन. सो आजचा विषय आपण स्टार्ट करूयात. आज आपण डिस्कस करणार आहोत की तुम्ही सर्वांनी मीटिंगचा मेसेज वाचलाच असेल, की आज आपण चर्चा करणार आहोत की भविष्यामध्ये कॅन्सर होण्याचे चान्सेस प्रचंड प्रमाणात वाढत चाललेत. इतकी भेसळ आणि इतका कचरा वातावरणामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं जाणवतंय की बाबा रे, असे रोग होण्याचे चान्सेस आता आपल्या हवेमध्ये फिरत आहेत. याच्या माध्यमातून अशी वेळ परिवारावरती कोणावरती यायला नको. या व्यतिरिक्त आपण कायम निरोगी राहायला पाहिजे आणि याच्यासोबतच अशीही काही समाजामध्ये लोकं आहेत, की त्यांना असा ऑलरेडी समस्या सुरू झालेली आहे. असा प्रॉब्लेम शरीरामध्ये आल्यानंतर, असे आजार शरीरामध्ये आल्याच्या नंतर जे आपल्याला डॉक्टर सांगतात ते डोळे झाकून आपण करायला सुरुवात करतो. पण त्याच्या पाठीमागचं जे मेन नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, ते अपुरं असल्यामुळं आपले 10 लाख, 20 लाख रुपये खर्च होतात. किती लोकांना पटतंय, बरोबर सर, हे समजलंच नाही आणि अचानक माणसाची डेथ झाल्यावर लक्षात येते, की बापरे! आपण काहीच करू शकलो नाही, वाचवण्यासाठी प्रयत्नच करता आला नाही. ॲक्चुअली तिथं 10 लाख, 15 लाख म्हणजे शेवटची पराकाष्ठा पणाला लावली जाते. पण तरी देखील आपल्या हाताला काहीच लागत नाही. असं बऱ्याच वेळेला घडतं. म्हणून या ज्ञानाची गरज प्रत्येक घरामध्ये घेऊन जाणं फार आवश्यक आहे. तर चला फ्रेंड्स, माझी स्लाईड सगळ्यांना दिसत असेल. आता मी स्टार्ट करत आहे सेशन आजचा. कम टुगेदर टू वर्ल्ड हेल्दी मिशन. जगातल्या सर्वात मोठ्या ह्या मिशन बरोबर आपल्याला सर्वांना पुढे जायचंय. आज समाजामध्ये आपण पाहतोय एव्हरीवन मतलब प्रत्येक व्यक्तीला आज एक डिझायर आहे. मनामध्ये एक इच्छा आहे म्हणतो आपण त्याला. एव्हरीवन हॅव्हिंग बिग डिझायर. प्रत्येक व्यक्तीची मनामध्ये इच्छा आहे. मग हा कॅन्सरच नाही तर हृदयरोग सुद्धा प्रचंड प्रमाण वाढलाय. बरं, कोणता आजार कमी होतोय? असा जर प्रश्न विचारला तर कोणताही रोग कमी होत नाहीये. हे आपण रियालिटी आता पाहतोय. कोणताच रोग कमी होत नाहीये. येस नो? म्हणजे आपण पाहतो बीपीचं प्रमाण वाढलं, डायबिटीसचं प्रमाण वाढलं, कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलंय. बरोबर आहे ना? म्हणजे कोणताच जर आजार कमी होत नसेल, तर अशा वेळेला पूर्वी लोकांची जी डेथ व्हायची ती वयाने व्हायची. आपण काय म्हणायचो, की 125 वर्ष जगणारी ही व्यक्ती काही काळ आपण पाहायचो, की बायोलॉजिकल एज एका मानवी जीवनामध्ये 125 वर्ष जगणारी व्यक्ती आज मात्र 30 मध्ये टाय फिश आहे. 60 मध्ये हातात काठी आहे आणि माणसाचे मृत्यू या आजच्या काळामध्ये रोगांनी होत आहे. पटतंय मी बोलतोय ते? अचानकपणे अटॅक येत नाहीये, अचानकपणे किडनी खराब होत नाहीये, अचानकपणे कोणाचाही लिव्हर डॅमेज होत नाहीये किंवा कॅन्सरच्या गाठी शरीरात तयार होत नाहीत. तर याच्या पाठीमागे 5 ते 10 ते 15 वर्ष आहेत. 5 ते 15 वर्ष. 5 ते 15 वर्ष याच्या पाठीमागे कारणीभूत आहेत. आणि अशा वेळेला आपण पाहतो, की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये, तुमच्या, माझ्या, समाजामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये एक इच्छा आहे आणि ती म्हणजे लिव्ह लाँग. काय म्हणतो आपण याला? लिव्ह लाँग. म्हणजे कोणीही व्यक्ती लवकर मरण्यासाठी तयार नाही. लिव्ह लाँग. प्रत्येक व्यक्तीला चांगलं आयुष्य हवंय. असं जर विचारलं तर एखाद्या व्यक्तीला, तर सर मला कमीत कमी 80 वर्ष, 90 वर्ष, 100 वर्ष सुद्धा लोकं बोलतात. मी बऱ्याच वेळेला अगदी सहज बोलता-बोलता म्हणतो, की अगदी 50, 60, 70 वर्ष वय झाले आणि त्यांना जर विचारलं, त्यांना देखील वाटतं, की जाण्याची इच्छा नाहीये साहेब. 70 वर्षाच्या व्यक्तीला जर म्हटलात, की "दादा, बाबा, मला तुमच्या नातवाच्या मला तुम्हाला नातवाच्या लग्नामध्ये मिरवताना पाहायचं आहे." तर नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य येणार. "काय सांगतो बाबा, बरंच की चांगलंच आहे ना. मलाही आवडेल, मला माझ्या नातवाच्या लग्नामध्ये मिरवायला." है ना? असं म्हटलं तर कोणीही व्यक्ती तुमच्यापैकी कोणी तिकीट काढायला तयार आहे का? लिव्ह लाँग. प्रत्येक व्यक्तीची मनापासूनची एक इच्छा आहे, ती म्हणजे लवकर जायला नकोय. जास्तीत जास्त वर्ष जगायचं असेल, तर तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या शरीरात गुड हेल्थ, चांगलं आरोग्य असणं फार महत्वाचं आहे. गुड हेल्थ, गुड हेल्थ, गुड हेल्थ, गुड हेल्थ, गुड हेल्थ म्हणजे निरोगी जीवन आणि गुड हेल्थ ह्या 2 गोष्टी आहे. आता लिव्ह लाँगचं काय रहस्य आहे?
तर तुम्हाला चांगलं आणि उत्तम निरोगी आयुष्य असणं फार महत्वाचं आहे. गुड हेल्थ म्हणजे काय? तर याला आपण रिअल हीलिंग म्हणतो आपण. बऱ्याच वेळेला आपल्याला काही समस्या झाली, की आपण कोणाकडे जातो बरं? इमिडिएटली. कोणताही समस्या म्हणजे बीपी शूट झाला, शुगर वाढली, थायरॉइड वाढला, इमिडिएटली एखादा आजार झाला, की आपण धावतो डॉक्टरांकडे. आणि डॉक्टर जे देतात, ते आपल्याला नॅचरल सोल्युशन नाहीये. ते आपल्याला ड्रग्ज देतात. स्टिरॉइड्स दिले जातात. बऱ्याच वेळेला अशी काही औषधं दिली जातात, की त्याचा प्रचंड प्रमाणावर वापर केला तर त्यांनी आपल्या शरीरातले ऑर्गन सुद्धा फेल होऊ शकतात. परंतु नाईलाजाने बऱ्याच वेळेला ही मेडिसिन खावी लागतात. परंतु आज त्याची रिॲलिटी पाहू आपण, की एका व्यक्तीच्या बिमारीचा इलाज म्हणजे काय? किती लोकं जाणून घ्यायचं. येस सर, बिमारीचा इलाज होतो म्हणजे काय होतो? तर याचं सिंपलचं उत्तर आहे फ्रेंड्स आणि तुम्ही काळजीपूर्वक ऐका हे वाक्य. ते म्हणजे कोणत्याही आजाराचा उपचार हा तुकड्यामध्ये होऊ शकत नाही. सेपरेटली करता येत नाही. जर एखादी व्यक्ती तुम्हाला म्हटली, की हे मी तुम्हाला डायबिटीजसाठी लिहून दिले, हे सकाळी आणि संध्याकाळी खा, तर समजा ते डायबिटीज कधीही ठीक होणार नाही. की तुम्हाला समजते? येस. जर एखाद्या व्यक्तीने ही बीपीची गोळी मी तुम्हाला लिहून दिली आहे, बीपी सकाळी आणि संध्याकाळी खा, तर बीपी कधीही बरा होणार नाही. जर पर्टिक्युलर एका बिमारीवरती ते मेडिसिन काम करतो आणि ते स्पेसिफिक त्याच व्यक्तीने खायचं आहे, तर त्यांनी आजार बरा होत नाही. फक्त आणि फक्त त्यांनी काय होतं, तुमची त्यावेळेला ड्रग ॲक्शन होते शरीरामध्ये. इमिडिएटली तात्काळ तुमच्या शरीरातली साखर कमी होते. तात्काळ तुमच्या शरीरातला बीपी कमी होतो. तात्काळ थायरॉइड कमी होतो. मग खरा इलाज म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे, की खरा उपचार याला म्हणता येईल, की एकाच वेळी संपूर्ण शरीराचा उपचार असायला पाहिजे. लिहा सर्वांनी वही पेन घ्या. किती लोकांनी डायरी घेतली आहे? नोटपॅड आहे, डायरी घेतली. येस, येस, येस. डायरी पेन किती लोकांकडे आहे? लिहा, लिहा, लिहा. चॅट बॉक्समध्ये जरा ॲक्टिव्ह राहा बरं का सगळ्यांनी. येस, मला ना एकटं बोलायला नाही आवडणार. तुम्हाला सगळ्यांना बरोबर. येस, सुषमा पळसकर मॅडम लिहितायत. व्हेरी गुड. लोहगावमधून सुषमा मॅडम येस सर मी डायरी पेन घेतलाय. का सांगतो मित्रांनो, आज माहिती घ्याल आणि फक्त ऐकण्यासाठी जर याल, तर नक्कीच ही माहिती तुमच्या डोक्यातून निघून जाईल. पण ही माहिती अशा पद्धतीने ऐका, की उद्या तुम्हाला एखाद्याला सांगायला सुद्धा जमली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढी चांगली प्रॅक्टिस कराल, तेवढ्या चांगल्या पद्धतीने बोलायला सुरुवात कराल आणि समाजातल्या अनेक लोकांची तुम्हाला मदत करता अतिशय चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडायला लागतील. हा जो मार्ग आहे ना, हा एक ब्लेसिंगचा मार्ग आहे. कोणता मार्ग आहे? ब्लेसिंग. लिहा सर्वांनी ब्लेसिंगचा मार्ग आहे. बघा ना, विचार करा ना फ्रेंड्स, ब्लेसिंगचा अर्थच होतो ना, की समाजाची मदत करणे, लोकांची मदत करणे आणि अनेक लोकांना निरोगी जीवनासाठी सपोर्ट करणे मित्रांनो. अशी वेळ येऊ नये. त्यामुळं हे जे वाक्य आहे, "किसी भी बीमारी का इलाज हम अलग-अलग नहीं किया जा सकता. सच्चा उपचार तभी संभव है, जब पूरे शरीर का इलाज हो सकता है." याचा अर्थ होतो, एकाच वेळी संपूर्ण शरीरामध्ये अनेक कारणांनी एक व्याधी निर्माण होते. कॅन्सर होण्याच्या पाठीमागं कधीच समजा एखाद्याच्या शरीरामध्ये लिव्हरमध्ये कॅन्सर आहे, तर तुम्ही असं कधीच म्हणू नका, की फक्त लिव्हर त्याला कारणीभूत आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात फुफ्फुसामध्ये कॅन्सर आहे, तर हे वाक्य फार चुकीचं आहे, की फक्त फुफ्फुसामध्ये कॅन्सर आहे याचा अर्थ फुफ्फुसच त्याला कारणीभूत आहे. नाही मित्रांनो, किती लोकांना समजते संपूर्ण शरीर त्याला कारणीभूत आहे. लवकर लिहा. ओव्हरऑल बॉडी, ओव्हरऑल बॉडी याला कारण आहे. तुमच्या शरीरामध्ये काय-काय कारण आहे? कशामुळे शरीरामध्ये कॅन्सरची सेल तयार होते? याचा डिटेल माझा 20 वर्षाचा जो अनुभव आहे, हा पूर्णपणे मी तुमच्यापुढे घेऊन येत आहे मित्रांनो. हा अनुभव अनेक लोकांना मदत करणारा ठरेल. म्हणून याला म्हटलं जातं, ज्यावेळी आपण गॅनोडर्मा, स्पायरुलिना ह्या ज्या उच्च कोटीच्या वनस्पतींचं सेवन करतो, निसर्ग निर्मित आहे. 5,000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि या वनस्पती सर्वात उच्च कोटीच्या वनस्पती मानल्या जातात. सर्वात उच्च कोटीच्या वनस्पती आणि अशा वनस्पतीचं सेवन आपण करत असेल, म्हणजे लहान बाळापासून कोणी याचं सेवन करत असेल, तर सर्वात पहिला उपचार होतो तो संपूर्ण शरीराचा होतो, ना की एका व्याधीचा होतो. पटतं मी काय बोलतोय ते? समजतो मी काय म्हणतो ते? याचा अर्थ संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला आज प्रयत्न करणं आवश्यक आहे. होलिस्टिक अप्रोच. लिहिलं तर लिहा होलिस्टिक अप्रोच. होलिस्टिक अप्रोच. जसं उदाहरणार्थ लिव्हर खराब होण्याच्या पाठीमागं अनेक शरीरामध्ये रिझन कारण आहेत. हार्ट अटॅक येण्याच्या पाठीमागं फक्त हृदय कारणीभूत नाही, तर लिव्हरनी तयार केलेली चरबी कारणीभूत आहे. कोणतंही हृदय चरबी तयार करत नाही. किडनी खराब होण्याच्या पाठीमागे फक्त किडनी दोषी नाहीये, पण इलाज मात्र फक्त किडनीसाठी शोधला जातो. पण किडनी खराब होण्याच्या पाठीमागे कारणीभूत पुन्हा एकदा लिव्हर आहे. लिव्हरनी तयार केलेलं युरिक ॲसिड, लिव्हरनी जादा प्रमाणामध्ये तयार केलेला ब्लड युरिया, हे सगळं नको असलेले घटक जमा व्हायला किडनीमध्ये गेलेत. पण त्याला कारण मात्र दोषी कोणीतरी वेगळाच होता आणि सजा कुणाला वेगळ्यालाच मिळते. म्हणून आता इथून पुढे तुम्ही खूप चांगलं वेलनेस कोच बनत आहात, स्वास्थ्य सल्लागार बनत आहात.
DXNच्या माध्यमातून एक चांगली आणि रिअल माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहात, जेणेकरून संपूर्ण परिवाराचा आणि संपूर्ण शरीराचा विचार करायचा आहे आपल्याला आणि एकाच वेळी असं सोल्युशन निवडायचंय की जे संपूर्ण शरीर निरोगी ठेवेल. तयार आहात का? रेडी रेडी रेडी. आणि याचा विचार करताना मित्रांनो, कधीही याची प्राइस पैशात करताच येत नाही. द बेस्ट हार्मोनियस फंक्शन, याला काय म्हणतो आपण? सामंजस्य कार्य जे आहे ते बेस्ट हार्मोनियस फंक्शन ऑफ ऑल ओव्हर ऑफ द बॉडी, तुमच्या संपूर्ण शरीराचं हार्मोनियस कार्य, याला म्हटलं जातं की तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये जे एक सामंजस्याने कार्य होतंय, ते कार्य सुरळीत, सुस्थितीत आणि कार्यक्षम रीतीने व्हायला पाहिजे. या म्हणजेच बेस्ट हार्मोनिस फंक्शन ऑफ ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. क्या बात आहे सर. आणि याकरता आपल्याला वेलनेस किटचं सेवन करायचं आहे. हेच गोष्ट आपल्याला संपूर्ण शरीरासाठी ज्यावेळी फायदा करते, त्यावेळेला कोणताही हेल्थ प्रॉब्लेम हा तुमच्या एका पेशीमध्ये तयार होतो. किती पेशीमध्ये तयार होतो? एका पेशीमध्ये तयार होतो. एका पेशीमध्ये तयार होतो. एका पेशीमध्ये तयार होतो. एक सिंगल सेल. एक सेल नंतर समूह, नंतर अवयव, नंतर सिस्टम आणि नंतर संपूर्ण शरीर डॅमेज होतं. त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, बापरे! रिपोर्टमध्ये आल्यावर आपण जाग होतो. मला तुम्हाला विचारायचं आहे, रिपोर्टमध्ये रातोरात येतं का हो? रिपोर्टमध्ये रातोरात बिमारी येत नाही. रिपोर्टमध्ये येण्यासाठी लागतात 5 ते 15 वर्ष. 5 ते 15 वर्ष. 5 ते 15 वर्ष. 5 ते 15 वर्ष. म्हणजे जवळ-जवळ 5 ते 15 वर्ष झाल्यानंतर रिपोर्टमध्ये येतं. 60 ते 70% डॅमेज झाल्याच्या नंतर तुमचे रिपोर्ट आजार दाखवतात. मग निरोगी जर राहायचं असेल, तरुण राहायचं असेल, कायमस्वरूपी लिव्ह लाँग ही तुमची मनामध्ये इच्छा असेल, तर तुम्हाला एक-एक पेशी निरोगी करणं फार आवश्यक आहे. समजतं मी बोलतोय ते? एक-एक सिंगल सेल, एक-एक सिंगल पेशी ही पूर्णपणे निरोगी करणं फार आवश्यक आहे. फार म्हणजे फार आवश्यक आहे. एक-एक सेल तुमची कशी हेल्दी ठेवता येईल आणि याकरता वेलनेस पॅकेज, निरोगी पेशी आणि दूषित पेशी रातोरात डॅमेज होत नाही, अचानक आजार येत नाही. शरीराच्या प्रत्येक भागांमध्ये कचरा आणि खराबी वाढत चालली आहे आणि यातून मार्ग आपल्याला निसर्गाचा अद्वितीय चमत्कार. आपण सगळेजण क्लॅप करूया. जोरदार क्लॅप, जोरदार क्लॅप. माझ्या पाठीमागे जी वनस्पती तुम्हाला दिसतीये, गॅनोडर्मा. काय नाव आहे याचं? किती लोक फर्स्ट टाइम ऐकतात? त्यांनी एक लिहा बरं जरा. फर्स्ट टाइम. सर फर्स्ट टाइम हा विषय ऐकत आहे. फर्स्ट टाइम गॅनोडर्मा हा शब्द पहिल्यांदा ऐकलाय. बघूयात. मी तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती करतो मित्रांनो, इतकी सुंदर आणि मोलाची अनमोल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते. नवीन लोकांना जरूर प्रत्येक झूम मीटिंग शेअर करायला सुरुवात करा. प्रोडक्टिव्ह काम व्हायला सुरुवात होईल. त्या लोकांना माहिती मिळणं गरजेचं आहे. जैन सर लिहितात फर्स्ट टाइम. फर्स्ट एक लिहायचं, एक. ज्यांनी फर्स्ट टाइम ऐकलं असेल आज गॅनोडर्मा, येस लवकर लिहा. निसर्गाचा अद्वितीय चमत्कार, द किंग ऑफ हर्ब, सर्व वनस्पतींचा राजा. जसं आपण तुळशीची पूजा करतो भारतामध्ये, तसं आपल्या संपूर्ण जगामध्ये वनस्पतींमध्ये राजा आहे. एकाच वनस्पतीमध्ये 400 पेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहेत. तर ती वनस्पती आज, उद्या आणि भविष्यासाठी प्रत्येकासाठी आवश्यक आहे. प्रेग्नेंट महिलांचं निरोगी जीवनापासून ते 1 दिवसाच्या बाळाला आणि 1 दिवसाच्या बाळापासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत, आजारी असो किंवा आजारी नसो, या प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक शरीरातल्या पेशींना निरोगी बनविते. याला एक शब्द सुंदर आहे की गॅनोडर्मा किंवा वेलनेस पॅकेज आपल्या ॲबनॉर्मल सेल शोधून काढते. दूषित, अकार्यक्षम, खराब पेशी शोधल्या जातात आणि त्या शोधून काढून, शब्द परत ऐका, शोधून काढून त्यांना परत निरोगी, कार्यक्षम आणि पूर्णपणे हेल्दी बनवण्याची क्षमता या पूर्णपणे वेलनेस पॅकेजमध्ये आहे. म्हणून आज सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय, कॅन्सर हा विचारावरती, आजारावरती आपण आता पुढे चर्चा करणारच आहोत. पण सर्वात पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला समजलं का, जी माहिती आहे ती सर्वांसाठी आहे, की फक्त कॅन्सरसाठी नाहीये. येस, लवकर लिहा. येस, फॅन्टास्टिक. तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये कोणताच रोग शरीरात निर्माण होऊ द्यायचा नाहीये आणि ही जी मनापासून इच्छा आहे, ही अचीव्ह आपल्याला करायचं. लिव्ह लॉंग, अचीव्ह अवर बिग डिझायर. लिव्ह लॉंग ही प्रत्येकाची इच्छा आहे. येस सर नो? आणि आज आपण पाहतोय हा जो प्रमाण आहे कॅन्सरचा रोग, वाढती लोकसंख्या आणि वाढतं प्रमाण, जेवढी वाढत चालली तेवढं प्रचंड प्रमाण वाढत चालले. आणि यामध्ये आपण पाहतोय कॅन्सर हा एवढा वाढत चाललाय. मी जरा ही स्लाइड थोडीशी तुम्हाला ऍडजस्ट करून देतो. एकच मिनिट द्या फक्त मला. मी एकच मिनिटामध्ये तुम्हाला ही पूर्ण स्लाइड घेतो माझ्या पाठीमागे. व्यवस्थित दिसेल अशी. परफेक्ट. आता व्यवस्थित दिसते स्लाइड. व्हेरी नाईस. सो कॅन्सर रोग, वाढती समस्या आणि मोठा खर्च आणि गंभीर परिणाम.
हा प्रमाण आता जास्त आहे का पूर्वी जास्त होतं? पूर्वी एक एक गावामध्ये शोधावं बघायचं की असा एक गावात जर कॅन्सर आला तर बघायला मिळायचं. पण आता तुम्ही एक आठवड्यामध्ये मागच्या कमीत कमी 8 ते 10 लोकांचे मामले कानावरती ऐकतात. येस ऑर नो? समजतं मी काय म्हणतोय ते? याचा अर्थ काय झाला? इतकं प्रमाण वाढले की आपल्याच नातेवाईकांमध्ये, आपल्याच परिवारांमध्ये, आपल्याच समाजातल्या जवळपासच्या मित्रांमध्ये ही समस्या गंभीर प्रमाणामध्ये वाढत चालली आहे. प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चालली आहे आणि यासाठी आपल्याला एकत्र येणं फार आवश्यक आहे. असं पाहिलं की कॅन्सर हा शब्द ऐकला की पायाखालची जमीन सरकून जाते. हो का नाही? अशा शब्द ऐकला की लोकांना मृत्यूचा दरवाजा दिसायला सुरुवात होते. परंतु हा कॅन्सर हा शब्द हा पॅथॉलॉजीने दिलेलं नाव आहे. लवकर घ्या समजून. हे फक्त आत्ताची जी मेडिकल पॅथॉलॉजी आहे, या पॅथॉलॉजीने हे नाव दिले की याला कॅन्सर म्हणा. परंतु ॲक्चुअली शरीरामध्ये काय होतं, ते मात्र आपण आता पुढच्या काही स्लाइडमध्ये समजून घेणार आहोत. तुम्ही तयार आहात का? अटेन्शनमध्ये आहात का? लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. येस. हे पॅथॉलॉजिकल नेम आहे. ज्या भागामध्ये होतो त्या भागातला. मग लिव्हरमध्ये आहे तर लिव्हर कॅन्सर. गाठीमध्ये असेल तर मेटाटायटिस, ट्यूमर कॅन्सर, येस ऑर नो? लिपिड कॅन्सर, सॉलिड कॅन्सर हे सगळे वेगवेगळ्या भागातली नावं आली मग. फुफ्फुसामध्ये लंग कॅन्सर, ब्रेन कॅन्सर, येस ऑर नो? बोन कॅन्सर, बोन मॅरो कॅन्सर, ब्लड कॅन्सर हे प्रमाण वाढतंय. आणि आपण पाहतोय ज्या भागात आहे तिथलं नाव आपल्याला दिलं जातं. थोडंसं सिनारिओ बघूयात आपल्या इंडियामध्ये. कॅन्सर इज किलिंग नॉट जस्ट इंडियन्स बट इंडिया टू. म्हणजे कॅन्सर फक्त भारतीय लोकांना मारत नाहीये, तर संपूर्ण भारत देशासाठी तो सर्वात मोठा प्रश्न बनत चाललाय. आणि यासाठी आपलं भारत सरकार सुद्धा जागृत आहे मित्रांनो. गाव स्वच्छता मोहीम, गावामध्ये स्वच्छता मोहीम, टॉयलेट घर-घर असायला पाहिजे, हागणदारी मुक्त गाव, अशा अनेक गोष्टी मोहीम चालू केल्या. गावागावामध्ये आपण अशा मोहीम चालू केल्या. परंतु प्रमाण मात्र कमी झालेलं नाहीये. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह चेकअप, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ बॉडी चेकअप या गोष्टीला ऑलरेडी मदत केली जाते, पण सगळेच लोक करत नाहीयेत. आपण पाहतोय संपूर्ण विश्वामध्ये, पूर्ण जगामध्ये 1 मिनिटाला 17 लोकांची डेथ या कॅन्सर सारख्या आजारामध्ये होते. आणि एकट्या भारतामध्ये प्रति मिनिटाला 2 लोकांची डेथ होतीये. ओह माय गॉड! आम्ही ज्यावेळी 2024 चे आकडे काढले, तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं, की पहा 8.7 लाख लोकांची कॅन्सरने मृत्यू झाली. तुम्ही पूर्ण आकडा जर शोधून काढला ना, एका वर्षातला आहे. कोरोनाने सुद्धा एवढ्या लोकांची मृत्यू झालेली नाही. ही नोंद घेण्याजोगी बाब आहे मित्रांनो. ओह माय गॉड! कॅन्सर सारखा आजार हा त्याच्याही पेक्षा भयानक आहे. फक्त काय झालं अचानकपणे आपण ॲडमिट झालो हॉस्पिटलमध्ये आणि बॉडी बाहेर आल्या, डेड बॉडी लोकांना मिळाल्या बघायला. त्यामुळे लोकं अचानकपणे खूपच घाबरून गेले. आणि अशी अवस्था झाली, की तुम्ही बघायला पण जाऊ शकतो. संसर्गजन्य आजार झाला. सगळ्यात जास्त भीतीचं वातावरण निर्माण झालं. आणि रिॲलिटी ही होती, की ते जे रेमडेसिवीर किंवा ती जी काही औषधं त्या ठिकाणी दिली जात होती, त्या प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्या औषधांच्या टॉक्सिसिटीमुळे लोकांची डेथ झाली. हे मात्र कोणीच सांगितलं नाही. कारण याचा जर तुम्हाला जर निष्कर्ष काढायचा असेल, तर तुम्ही बघा घरातून किती लोकांची कोरोनाने डेथ झाली. तुम्हाला आठवत असेल तर लिहू शकता, की "हां सर, माझ्या गावामध्ये घरातून एवढ्या लोकांची कोरोनाने डेथ झाली." कारण काही लोकं घाबरले होते, हॉस्पिटलला जात पण नव्हते. ज्यांना कोरोना झाला त्यांनी घरामध्ये स्वतःला आयसोलेट करून घेतलं. तिथं त्यांनी कंटिन्युअसली मेडिसिन खायला सुरुवात केली. मोस्टली त्यांनी क्रोसिनवरती भर दिला. अशा काही गोळ्या खाल्ल्या, की ज्यांना तात्पुरतं ज्या अँटिबायोटिक थोड्याफार खाल्ल्या असतील. परंतु घरातून डेथ ना जास्त पाहायला नाही मिळाली. हॉस्पिटलमध्ये मात्र बॉडी बघायला सुद्धा नाही भेटली. ही काही गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. पण त्याही पेक्षा आपण आज भयानक अवस्था पाहतोय, या आजारांची वाढत चालली. आकडा जर पाहिला तर हे प्रमाण प्रचंड वाढत चालले. 8.7 लाख लोकांचे मृत्यू कॅन्सर सारख्या आजाराने. एक 2-3 कारण बघूयात व्हिडिओच्या माध्यमातून. एक पहिला व्हिडिओ ऐका व्यवस्थित. आवाज येत असेल तर एव्ही लिहायचं. नाही येणार आवाज. 1 मिनिट थांबा. एव्ही आवाज येत असेल तर एव्ही लिहायचा. भुना हुआ चना भी नकली। गरीब आदमी चना खा लेता था भूख लगने पे, वो भी नकली है। क्यों? क्योंकि हमारा कानून महाघटिया है। ये जो फूड एडल्ट्रेशन एक्ट है, ये जो 1954 में बना था, ये महाघटिया, महासड़ा हुआ है। मिलावटखोरी के कारण हजारों लोग हर साल मर रहे हैं। मिलावटखोरी के कारण कोलेस्ट्रॉल की बीमारी हो रही है, कैंसर जैसी बीमारियां हो रही है। इसके बावजूद इस घटिया कानून को आज तक नहीं बदला गया। मिलावटखोरी कर करके लोग करोड़पति बन रहे हैं, अरबपति बन रहे हैं। दवा भी नकली, सिरप भी नकली, सब कुछ नकली। क्यों? क्योंकि हमारा कानून घटिया है। दुर्भाग्यवश संसद में इसके ऊपर चर्चा नहीं हो रही है। संसद में इलेक्शन के ऊपर चर्चा हो रही है, शेरो शायरी हो रही है।
इसलिए मैं कहता हूं आप लोगों से हाथ जोड़ के, दल गुलामी छोड़िए, पार्टियों की गुलामी छोड़िए और भारत की असली समस्याओं को लिखना शुरू करिए, बोलना शुरू करिए। दुनिया के कई देशों में जो मिलावटखोरी करते हैं उनको आजीवन कारावास दिया जाता है, हमारे यहां ऐसा कुछ भी नहीं है। दुनिया के कई देशों में जो लोग मिलावटखोरी करते हैं उसको जघन्य अपराध घोषित कर देते हैं, उनकी 100% प्रॉपर्टी जब्त कर लेते हैं। हमारे यहां ऐसी कोई व्यवस्था नहीं है और नतीजा यह है मिलावटखोरी कर करके लोग मालामाल हो रहे हैं, कालाबाजारी करके लोग मालामाल हो रहे हैं, मुनाफाखोरी से लोग मालामाल हो रहे हैं और मीडिया की हालत यह है मर रहे हैं लोग, उस पर चर्चा नहीं कर रही है। ब्रेकिंग न्यूज ये नहीं हो रही है कि भारत में लोग मिलावटखोरी के कारण लोग मर रहे हैं। ब्रेकिंग न्यूज ये नहीं बन रही है कि लाखों परिवार बर्बाद हो रहे हैं। इस मिलावटखोरी के कारण लोगों का परिवार बर्बाद हो जा रहा है, वो ब्रेकिंग न्यूज नहीं हो रही है। जब तक कानून नहीं बदला जाएगा तब तक मिलावटखोरी नहीं रुकेगी और फिर आपके भी बच्चे मरेंगे, हमारे भी बच्चे मरेंगे और परिवार बर्बाद हो जाएंगे। ओ माय गॉड! याचं रिझन त्यांनी सांगितलं की कानूनच नाहीये. याच्यावर कोणताही कायदाच नाहीये की मिलावटखोरी केली तर त्याला काय सजा दिली जाईल, किती मोठी सजा दिली जाईल. अनेक देशांमध्ये त्यांनी त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी जप्त करण्यापर्यंतचे अधिकार सरकारने ठेवलेले आहेत. पण आपल्या देशामध्ये मात्र चलता है. आपल्या कंट्रीमध्ये मात्र सब चलता है. और इस वजह से या कारणामुळे ते सांगतायत की याचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय. याच्यावर कुणी लक्ष देत नाहीये. आजकल हे पहा. खाने पीने वाली हर चीज में ऐसी मिलावट होने लगी है कि देखकर सुनकर आप हैरान रह जाएंगे कि भाई अब क्या ही खाएगा आदमी। हालत ऐसी हो गई कि बिना मिलावट का सामान नहीं मिल रहा, मिल जाए तो किस्मत समझिए। दूध, पनीर, मक्खन, घी को तो छोड़ ही दीजिए। हालत यह है कि मार्केट में भाई मिलावटी चना आ गया है और मिलावटी अंडा मिल रहा है, नकली दाल चावल धड़ल्ले से बिक रहा है। अब तो सड़ी हुई मिठाई और उससे बचाने वाली दवा भी नकली आ रही है। आपसे ब्रांड का के नाम पर ज्यादा पैसे भी वसूले जा रहे हैं और आपकी सेहत से खिलवाड़ भी हो रहा है। चने तक में केमिकल वाला रंग मिलाया जा रहा है। आप जो ये खा रहे हैं चना के, अरे बाप रे, प्रोटीन दे रहा है, जहर है वो। अंडों में कैंसर वाला केमिकल होने के दावे किए जा रहे हैं, जांच चल रही है। कहीं मिठाई में कीड़े मिल रहे हैं, कहीं दवाई में मिलावट पकड़ी जा रही है। आज आपको सावधान करने वाली एक एक खबर बताऊंगा। सेहत बनाने के लिए अगर आप भी भुने हुए चने को खाते हैं तो सावधान हो जाइए, क्योंकि चमकते हुए पीले चनों में केमिकल वाला रंग चढ़ाया जा रहा है। इसका खुलासा तब हुआ जब गोरखपुर में फूड एंड सेफ्टी विभाग ने छापा मारा। गोदाम में 30 टन भुना हुआ चना पैक किया जा रहा था जिसे केमिकल से रंगा गया था। ये देखिए, ये वही केमिकल है जो कपड़े रंगने के काम आता है। अगर किसी के शरीर में चला जाए तो जान जा सकती है, लेकिन पीले चने की डिमांड के चक्कर में सेहत से खिलवाड़ हो रहा था। ये देखिए कैसे रंग रहे हैं लोग। कैसे लोग हैं भाई, मुझे नहीं समझ में आता कि तुम पैसा कमाने के लिए किसी को मार दोगे क्या जी? माय गॉड! ये रियलिटी है कि नहीं, बताओ मुझे। अगर आपके घर में भी पतंजलि के प्रोडक्ट का इस्तेमाल होता है या फिर आपके घर में भी पतंजलि का घी खाया जाता है तो इस वीडियो को बहुत ही ध्यान से देखिएगा, क्योंकि खाद्य विभाग की टीम ने पतंजलि के घी को जांच के लिए भेजा था और घी सभी पैरामीटर्स पर फेल साबित हुआ है। टीम का कहना है कि घी बिल्कुल भी खाने लायक नहीं है, इसके साइड इफेक्ट बहुत ज्यादा हैं और अगर आप पतंजलि का घी खाएंगे तो आप बीमार हो सकते हैं। अब कंपनी पर 1 लाख रुपए का जुर्माना भी लगाया गया है। इससे पहले भी दूध पतंजलि में मिलावट, घी में मिलावट। इतनी बड़ी कंपनी और 1 लाख रुपए का जुर्माना, आप समझिए क्या है। देखिए 1 लाख कुछ भी नहीं उन लोगों के लिए। और एक आयुर्वेदिक कंपनी जिसे हम जानते हैं, मानते हैं, उसमें भी अगर मिलावट हो रही है तो सोचिए आपका किराना स्टोर में जो माल आता है वो कितना मिलावटी हो सकता है, किती खराब असू शकेल तो माल। तो त्या ठिकाणी येणारा घी, त्या ठिकाणी असणारं तूप, त्या ठिकाणावरून प्लास्टिकच्या बॅग मधून येणारं दूध, प्लास्टिकच्या बॅग मध्ये जे दूध येतं मित्रांनो, अक्षरशः फॉर्मेलिन नावाचं एक केमिकल आहे. आणि हे केमिकल जर एखाद्या तुम्ही मोठ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी डेड बॉडीचा जो एक घर असतो, त्याला म्हणतात ना, पूर्ण डेड बॉडीचा तो स्टोअर आहे. आणि त्या स्टोरेजमध्ये डेड बॉडी खराब होऊ नये म्हणून, मृत शरीर खराब होऊ नये म्हणून फॉर्मेलिन नावाचे केमिकल वापरतात. आणि आजकाल इतकी लोकं निर्दयी झालेत की ते केमिकल ॲज अ प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून आपल्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये यायला लागले. हे जर शरीरामध्ये गेलं तर कॅन्सर सारखं प्रमाण, शरीरामध्ये कॅन्सर सारखा रोग निर्माण करू शकतं. आपण काय म्हणतो प्रत्येक जण की मी निरोगी, मी हेल्दी, परंतु ही वेळ मात्र आता प्रत्येक शरीरामध्ये विष येण्याचे प्रमाण वाढत चाललंय. आज भारतामध्ये 20 लाखापेक्षा जास्त मागील वर्षी कॅन्सरचा आकडा पाहायला मिळतोय. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कॅन्सर हा हृदयरोगानंतरचा सर्वात मोठा आणि दुसरा मृत्यूकारक आकडा आहे. म्हणजे असं म्हटलं तर हृदयरोगाने पहिली डेथ होते आणि दुसरी जी डेथ होतीये ती म्हणजे कशाने होते, कॅन्सरने होते. फर्स्ट नंबर पर हृदयरोग आणि सेकंड नंबर पर कॅन्सर इतकं प्रमाण वाढतंय. अनुवंशिक बदलांमुळे वाढतोय. जेनेटिकलचा अर्थ सांगतो तुम्हाला, समजून घ्या आणि लिहून घ्या.
डीएनए आपल्या बॉडीमध्ये आहे, डीएनए आरएनए. परंतु हा डीएनए हा पार्ट असा आहे, की तुमच्या आजी-आजोबा, त्याचे आजी-आजोबा, त्याचे आजी-आजोबा असं पाठीमागं पिढ्यानपिढ्या जायचंय आणि तेव्हाचा सगळा दोष हा डीएनए मध्ये राहू शकतो. हे प्रोग्राम असतो ना, की एक माहिती मी या पुढच्या पिढीला दिली, ती माहिती तशीच पुढच्या पिढीला गेली, ती माहिती त्याच्या पुढच्या पिढीला गेली. तसं डीएनए तो ट्रान्समिटर आहे पूर्णपणे. डीएनएने हे सगळं घेतले स्वतःसोबत. आणि आपण म्हणतो माझ्या आई-वडिलांना हा प्रॉब्लेम नव्हता, आजी-आजोबांना पण नव्हता, पण त्यांच्या आजी-आजोबांच्या आजी-आजोबांना तो असू शकतो. म्हणून याला म्हणतात डीएनए सुद्धा आपला डॅमेज आहे. आणि याकरता आपल्याला वेलनेस पॅकेट, वेलनेस पॅक किट, वेलनेस प्रॉडक्ट, गॅनोडर्मा, स्पायरुलिना, मोरंजी, व्हर्जिन कोकोनट ऑइल हे तरुण वर्गाला देणं फार आवश्यक आहे. की तुम्हाला समजतंय? तरुण पिढीला देणं फार आवश्यक आहे. कारण त्या दोघांच्या पेशी मातेची आणि म्हणजे आपण म्हणतो ना त्या मुलाची आणि त्या मुलीची पेशी लग्नानंतर दोघांची बीज जर शुद्ध असतील तर होणारं बाळ निरोगी असेल. किमान ते डीएनए वरती काम करतो गॅनोडर्मा आणि त्यातले टॉक्सिन रिमूव्ह करतो, ऑक्सिजनचा सप्लाय देतो आणि पेशीला निरोगी बनवतो. तर ते तुमचा अधिकार नाहीये मित्रांनो, की तुमच्या शरीरातले दोष हे तुमच्या पुढच्या पिढीला ट्रान्सफर करायचे. म्हणून आपल्याला जागायचंय जीन्समध्ये परिवर्तन, ज्याला म्हणजे जेनेटिकल प्रॉब्लेम, डीएनए मध्ये दोष निर्माण होत आहेत. रसायनांचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर. आज आपल्याला स्वस्त आहे ते मस्त आहे म्हणायची सवय लागते, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये रासायनिक तत्व शरीराच्या आतमध्ये प्रवेश करत आहेत. हवेमध्ये फिरत आहे कॅन्सर, म्हणजे कार्सिनोजेनिक फॅक्टर हवेमध्ये. विकिरण म्हणजे आपण काय होतो रेडिएशन्स, मोबाईल रेडिएशन्स, कंटिन्यू रेडिएशन. बऱ्याच वेळा लोकांनी शब्द ऐकला असेल, घराच्या बिल्डिंग वरती जर तुमचा टॉवर लावला असेल तर तुम्हाला थोडाफार रेंट भेटेल, पण एक दिवस कॅन्सर मात्र घरामध्ये प्रवेश करू शकतो. हे रेडिएशनचा प्रचंड प्रमाण आपल्या शरीरामध्ये आणि चारो बाजूने आपल्या बाजूने आपण रेडिएशनच्याच दुनियेमध्ये आहोत. ही सगळी किरणं आहेत ना, ही शरीरावरती त्या आजाराचं कारण बनू शकतायत. तंबाखू, दारू, सिगारेट ह्याच्या बॅड हॅबिट्स, बऱ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत. परंतु अनेक अशा गोष्टी आहेत, की ज्या तुम्ही कंट्रोल करू शकत होता. पण ते देखील आपण आज पाहतोय, की एवढं प्रमाण वाढत चाललंय, की अक्षरशः आपण ह्या गोष्टींचा विचार पण करू शकत नाही, एवढं प्रमाण वाढत चाललंय. दिसतंय स्क्रीनवर पहा. आणि याच्याही पुढे तुम्हाला आता मी सांगतो, किती लोकांना जाणून घ्यायचंय, की नोबेल कॉज काय? बघा कॅन्सर कोणत्याही प्रकारातला असेल, पण याचा अभ्यास करण्यात आला आणि नोबेल कॉज काय म्हटलं जातं? नोबेल कॉज म्हणजे कॅन्सरचं प्रमुख कारण. 3 मजबूत कारण आहेत, 3 महत्त्वपूर्ण कारण आहेत. हे तुम्ही लिहून घ्यायचेत आज, जेणेकरून जर तुम्ही जागरूक असाल, आज अवेअरनेस प्रोग्राम अटेंड करत आहात, तर भविष्यामध्ये अशी वेळ येऊ नये म्हणून या 3 कारणांची काळजी आजपासून घ्यायला सुरुवात करा. लवकर लिहा, लवकर लिहा. येस, रेडी लिहा, एक्साइटेड लिहा. लवकर लिहा, येस लिहा. येस लिहिलं तरी चालेल, पटकन लिहा. रेडी लिहा, येस लिहा, एक्साइटेड लिहा. कॅन्सरचं प्रमुख कारण स्क्रीनवर उपलब्ध आहे. पहा ही डायग्राम सुद्धा आपण तयार केली. कशी छान डायग्राम झाली बघा. कॅन्सरची पेशी कशी तयार होते. वॉव! फंटास्टिक लिहू शकता. आता 3 कारणं महत्त्वाची आहेत आणि याच्यावरती नोबेल कॉज म्हटले. नोबेल कॉज म्हणजे काय हो? एक व्यक्ती आहे डॉक्टर वार्बर्ग. अमेरिकामध्ये त्या व्यक्तीने त्यांचं पूर्ण आयुष्य शरीरामध्ये कॅन्सर का तयार होतो हे व्यतीत घालवलं. त्यांनी पूर्ण लाईफ या गोष्टीसाठी दिली, की नेमकं हा जो कॅन्सर पेशींमध्ये जमा होतो, तयार होतो आणि पेशी कॅन्सरग्रस्त होतात, म्हणजे नेमकं काय होतं याचा अभ्यास करण्यासाठी पूर्ण आयुष्य व्यतीत केलं मित्रांनो. आणि त्यामुळं त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. नोबेल इज अ जगातलं सर्वात मोठं अवॉर्ड. आणि ज्यावेळेस नोबेल पारितोषिक मिळालं जातं, तर ते कॉज नोबेल कॉज म्हणतात. नोबेल कॉज. तुम्ही नाव कोणतंही द्या, कोणत्याही भागातलं द्या. बोनमध्ये बोनचा कॅन्सर म्हणा, ब्लडमध्ये ब्लडचा कॅन्सर म्हणा, पण मात्र शेवटी ह्या 3 कारणांमध्ये सापडतो. पाहूयात वन बाय वन. सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलं, की जर एखादी बॉडीतली पेशी ही जर ॲसिडिक बनत चालली, काय बनत चालली? ॲसिडिक पीएच प्रचंड प्रमाणामध्ये ॲसिडिक बनत चालली, तर ती सेल उद्या जाऊन कॅन्सरचं कारण बनू शकते. कॅन्सर एन्व्हायर्नमेंट म्हटलं जातं याला. वातावरण कॅन्सरचं बनतो. ॲसिडिक पीएच. याचा अर्थ काय मग? याचा अर्थ आजपासून कधीही ॲसिडिक गोष्टींपासून दूर राहा. दुधाचा चहा बंद करा. कोला, थम्स अप, पेप्सी हे जी घटकं तुम्ही घेताय बंद करा. पॅकेट फूड, पॅकेटमधनं येणारं अन्न थोडं टाळा. ह्या सगळ्या गोष्टी बॉडीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये ॲसिडिक आहेत. थोडंसं जागरूक व्हा, नेचर बरोबर राहा, निसर्गाने दिलेलं अन्न खायला सुरुवात करा आणि बॉडी अल्कलाईन ठेवा. ह्या सगळ्यांनी अल्कलाईन ठेवा. आता डॉक्टर वार्बर्ग यांनी काय केलं, तर ही जी तुम्हाला कॅन्सरची पेशीची आकृती दिसते इथं, तुम्हाला ही जी डायग्राम दिसतेय, या पेशीला त्यांनी काय केलं, त्याचा पीएच चेक केला. ज्यावेळी कॅन्सर पेशीचा पीएच चेक करण्यात आला, त्यावेळी समजलं की ही कॅन्सरची जी पीएच आहे, ही जी पेशी आहे, हिचा पीएच हा ॲसिडिक पीएच आहे. 2.5, 2.3 असा हा कॅन्सरचा पीएच आहे. कोणता पीएच आला?
ऍसिडिक पीएच, कॅन्सर पीएच, कॅन्सर पीएच, कॅन्सर पीएच. आणि नॉर्मल पेशीचा जेव्हा तिने पीएच चेक केला, तो होता कम्प्लिटली नॉर्मल पेशींचा पीएच. नॉर्मल पीएच म्हटला जातो. नॉर्मल पीएच. आणि याच्यामुळे कळालं की ज्यावेळी बॉडीमध्ये प्रचंड प्रमाणात ऍसिडचा पीएच बनतो, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये हे प्रमाण वाढू शकते. लोक ऍसिडिटीसाठी सुद्धा मेडिसिन खातात, ते सुद्धा नुकसानदायक आहे फ्रेंड्स. ऍसिडिटीची जे तुम्ही दवाई खाता, ऍसिडिटी तुम्ही जी औषधं खाता, मित्रांनो काळजीपूर्वक ऐका. ऍसिडिटीमुळे खाणारी औषधं तुमची कधीही ऍसिडिटी बरी करत नाहीत. ऍसिडिटीची मेडिसिन तुमची ऍसिडिटी रिकव्हर करू शकत नाहीत. मग ते काय करतात, तर ते फक्त अँटासिड खायला देतात आणि तुमच्या शरीरामध्ये साठलेलं ऍसिड फक्त आणि फक्त तुमच्या शरीरामध्ये जमा झालेलं ऍसिड तुमच्या शरीरामध्ये जमा झालेलं ऍसिड हे काय करतात, फक्त अँटासिड खायला देऊन तुमच्या पित्ताशयाच्या थैलीमध्ये ते ऍसिड तसंच ठेवलं जातं. पित्ताशयाच्या प्रत्येक पेशीमध्ये रिसेप्टर्स असतात, ओपनर्स असतात, तोंड असतं प्रत्येक पेशीला. आणि ती गोळी खाल्ली रे खाल्ली की त्याचं ऍसिड तयार होणारी जी पेशी होती, ऍसिड देणारी जी पेशी होती, तिचं तोंड बंद केलं जातं. ती गोळी खाल्ली की तुम्हाला त्यातनं बाहेर ऍसिड येत नाही. म्हणजे जातं कुठं, तर ते पित्ताशयात राहतं आणि मग खडे बांधतात. ऍसिडिटीसाठी सर ऍसिडिटीची अँटासिड खायची नाहीये, अल्कलाईन फूड खायचंय. पहिला पॉइंट लक्षात घेतलाय. कॅन्सर होण्याच्या पाठीमागे पहिलं कारण ऍसिड. दुसरं कारण आहे टॉक्सिन्स, विषारी तत्वांचा भार. असं विष शरीरामध्ये येत आहे की ज्याची शरीराला गरज नाहीये, आणि जे शरीर बाहेर काढू शकत नाही, ते शरीरात कुठेतरी साठत चाललं की ते शरीरासाठी बनतं टॉक्सिन्स. रोगाचं प्रमुख कारण विष. सगळ्यात मोठं कारण इथे आहे. आता कोणताही रोग, मी आता कॅन्सर हा तर तुम्ही पुढे जाऊन पाहता, परंतु कोणताही हेल्थ प्रॉब्लेम याच कारणांमध्ये दडलेला आहे. टॉक्सिनचं प्रमाण म्हणजे विषारी तत्वांचं प्रमाण, हे प्रमाणाबाहेर वाढत चाललं. याच्याशी डील मात्र आपली बॉडी करत असते, कंटिन्युअसली फाईट करत असते. लगातार 24 आवर्स आपलं शरीर याच्याबरोबर युद्ध खेळत असतं, याच्या विरुद्ध. याचं काय होतं पुढे सांगतो. ऑक्सिजनची कमतरता. तिसरं कारण काय? ऑक्सिजनची कमतरता. म्हणजे ही जी पेशी तुम्हाला दिसतीये, या पेशीची स्वतःची ऑक्सिजन घेण्याची क्षमता, जर ह्या पेशींची ऑक्सिजन घेण्याची क्षमता, दिसे डायग्राम, जर ह्या पेशीची ऑक्सिजन घेण्याची क्षमता आणि पोषक तत्व घेण्याची क्षमता कमी झाली, तर ती पेशी कॅन्सरकडे प्रवास करते. किती बरं पेशींना ऑक्सिजन असायला पाहिजे, तर तुम्ही जो ऑक्सिजन घेता 70% ऑक्सिजन पेशींना मिनिमम गेला पाहिजे. पण ते डिप्राइव्ड म्हणतो आपण. जसं जसं शरीरातल्या सेलमध्ये डॅमेजपणा येतो, त्याच्यामध्ये टॉक्सिन्स येतात, त्याच्यामध्ये विष जमा होतात, कार्सिनोजेनिक फॅक्टर्स येतात, असे केमिकल विषारी तत्व शरीराच्या आतमध्ये येतात आणि पेशी पूर्णपणे त्याला काय करते, इन्फ्लामेट होते, सुजन निर्माण होते. एक पेशींचं कवच आहे ते पूर्णपणे ती पेशी काय करते, लॉक करायला सुरुवात करते. आणि अशा वेळेला ऑक्सिजन आणि पोषक तत्व हे दोन्ही पेशींमध्ये जायला अपरावृत्त होतं. तुम्ही पाहता डायग्राम मध्ये, हे कार्सिनोजेनिक फॅक्टर, इकडून ऍसिड, इकडून तुमच्या बॉडीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऍसिड, इकडून तुमच्या शरीरामध्ये कार्सिनोजेनिक, इकडून तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता. हे प्रमाण मात्र काय होत चाललंय, वाढत चाललंय. हे प्रमाण वाढत गेल्यामुळे सुरुवात मात्र एका पेशीत होते, एका बाजूने टॉक्सिन्स. सुरुवात किती पेशीमध्ये होते? सर्वांनी लिहा, एका पेशीमध्ये. हे इतकं महत्वाचं मी तुम्हाला आता सांगणार आहे ना, की हे जर तुम्हाला आज कळालं ना, तर तुम्ही खूप लोकांना चांगली मदत करता. पहा, या व्यक्तीचा फोटो समोर आलेला आहे, डॉक्टर वारबक. आपण त्यांच्यासाठी क्लॅप करूया, ऍटलिस्ट क्लॅप तरी बनते यार. येस नो. या व्यक्तीने आपल्याला तो अभ्यास समजावून सांगितला, रूट कॉज ऑफ द कॅन्सर. प्रमुख कारण तो कोणत्याही प्रकारातला असेल, पण ऍक्च्युअली शरीरात काय होतं, ह्या 3 रिझनमुळे त्यांनी सांगितलं कॅन्सर बॉडीच्या आतमध्ये प्रवेश करतोय. आणि अशा वेळेला सुरुवात किती पेशीमध्ये होतीये? एका पेशीमध्ये. नेमकं काय होतं, ज्यावेळी बॉडीच्या आतमध्ये टॉक्सिन्स येतात, त्यावेळी शरीर काय करतं, सगळ्यात पहिलं डिफेन्स मेकॅनिझम म्हटलं तर डिफेन्स लेवल, याला म्हणतो आपण शरीराची बचाव अवस्था. शरीर प्रतिकार करतो, शरीराची स्वतःची इम्युनिटी, त्याला काय म्हणतो आपण बॉडी ॲज द बेस्ट डॉक्टर. मग आता हे जे मी विष आहे ते कोणाच्या शरीरात येत नाही, प्रत्येकाच्या येत आहे. पण पहिल्यांदा शरीर पहिल्या फेज मध्ये जातं, त्याला काय म्हणतो आपण डिस्चार्ज फेज. लिहा सर्वांनी, डिस्चार्ज म्हणजे काय? हे विष शरीराच्या आतमध्ये त्या पेशींमध्ये आलं की त्या पेशी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतात. स्किन मधून पण येतं का नाही कधी कधी विष बाहेर, फोडी येते, फुंसी येते, आणि एखादा आपला पस बाहेर निघून जातो. हे विषारी तत्व आहेत. युरिन मधून, घामामधून, त्वचेतून, अनेक मार्गातून, स्टूल्स मधून तुमच्या शरीरातलं विष बाहेर फेकायचं काम तुमची बॉडी करते. त्याला काय म्हणतात, डिस्चार्ज फेज. पहिली फेज ही कोणी तयार केली? शरीराने. का तयार केली? हे नको रे, नको रे बाबा, नको रे बाबा, हे काढा, म्हणून ते साफसफाईचं काम करत राहते.
परंतु 100% कचरा बॉडीतून बाहेर जात नाही, प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चालला तर दुसऱ्या फेजमध्ये शरीर जातं. आता काय म्हणतं, हे मी विष काढू शकत नाही, तर याला ॲटलीस्ट एका बाजूला करूयात. साठवून ठेवूयात. पुट अ साइड फेज. सेकंड फेज लिहून घ्या. कसा बनतो शरीरामध्ये ट्यूमर? सेकंड फेज आली पुट अ साइड फेज. म्हणजे एका बाजूला साठवण्याची प्रोसेस. एका बाजूला साठवण्याची प्रोसेस. पुट अ साइड. घरामध्ये पण बघा काही वस्तू नको असतील तुम्हाला. अरे आता नाही लागणार तर आपण ती कुठेतरी अडगळीच्या रूममध्ये ठेवतो. अरे आता नाही लागणार. येस ऑर नो? म्हणजे हे सगळं पुट अ साइड होतं. काय करतं बॉडीमध्ये एका बाजूला साठवायला सुरुवात होते. कोणी साठवलं? बॉडी इज द बेस्ट डॉक्टर. शरीर हा सर्वोत्तम डॉक्टर आहे. त्याला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत तुमची लढाई लढायची. अगदी लास्टच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती लढाई सुरू असते. म्हणून तो दुसरी फेजमध्ये नेतो. पुट अ साइड फेज. तरी देखील हा व्यक्ती तंबाखू खायचं बंद करत नाही, दारू प्यायचं बंद करत नाही, गुटखा खायचं बंद करत नाही आणि बाहेरचं खायचं बंद करत नाही. रस्त्यावरून अनेक ठिकाणचे असे पॅकेट फूड, विषारी अन्न असं शरीरात जातच चाललं. आणि बाहेर काय होत चालला? वाढत चालला. तर नाईलाजाने शरीराला तिसऱ्या फेजमध्ये घेऊन जावं लागतं आणि त्याला शब्द वापरतात ट्यूमर डेव्हलपिंग फेज. ट्यूमर डेव्हलपिंग फेज. सिंपल गाठ निर्माण अवस्था. पहिली कोणती होती? त्याला पहिली म्हणतो आपण उत्सर्जन. पहिली होती स्वच्छता. त्याला म्हणतात उत्सर्जन अवस्था. दुसरी होती संचय अवस्था. साठवण्याची प्रोसेस, संचय अवस्था. आणि तिसरी काय झाली? आता झाली गाठ निर्माण अवस्था. याला म्हणतात गाठीच्या स्वरूपामध्ये जाळी तयार करून एक ट्यूमर डेव्हलप करून त्या ट्यूमरच्या आतमध्ये सगळं विष जमा करून एक गाठ बनवण्याचं काम हे तुमचं शरीर तुम्हाला वाचवण्यासाठी करतं. वाव लिहा, फंटास्टिक. की तुला समजतंय? समजेल असं सांगतोय. फार घाई नाही करणार. 10:15 सेशन संपूया आपण आजचा. रेडी आहात? येस. फार घाई नाही करणार, पण महत्वाचं लिहून घ्या. ज्यावेळी अशी संचय अवस्था निर्माण होते, त्यावेळी हे विष शरीरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण आपण मेडिसिन पण खातो, अनेक रोगांची मेडिसिन खातो, अनेक व्याधींची औषधं खातो आणि ते सुद्धा शरीरासाठी विषकारक आहेत. विषाला विष मारणारे म्हणजेच आपण केमिकलच देतो बॉडीला आणि हे सगळं केमिकल पुढे जाऊन कुठं ना कुठेतरी साठतच राहतं आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये बॉडी घेऊन जाते. त्याला म्हणतात गाठ निर्माण. मग ही गाठ कोणी बनवली मित्रांनो? लिहा, लिहा. कोणी बनवली गाडी? ही गाठ कोणी बनवली? गाठ बनवली तुमच्या बॉडीने. का बनवली? कारण जर गाठ नसती बनवली तर हेच विष तुमच्या अनेक भागांमध्ये पसरेल आणि तुम्हाला डेथचं कारण बनू शकेल. मोठ्या प्रॉब्लेमचं कारण बनेल. म्हणून हा डॉक्टर म्हणजे तुमच्या आतली हीलिंग, तुमच्या बॉडीच्या आतली प्रतिकार शक्ती त्याची गाठ तयार करते आणि याचाच आपण घाबरतो. समजून घ्या, ही गाठ बनायला 5 ते 15 वर्ष लागतात. आणि याच गोष्टीला आपण काय करतो? घाबरतो. पहा स्क्रीनवरती पुन्हा एकदा. एक छोट्याशा सेलमध्ये आलेलं टॉक्सिन विष एका पेशीपासून वाढत गेलं, की मग शेवटी एक गाठ निर्माण अवस्था येते आणि गाठ झाली, की आपण कोणाकडे धावतो मग? मग मात्र आता डॉक्टर सर वेदना होते, पेन होतोय, काय होतंय? सीटी स्कॅन केलाय, सोनोग्राफी केली, एक्स-रे केला, पेट स्कॅन केला. समजलं सर गाठ आहे. गाठ आहे समजल्याबरोबर डॉक्टर इतकं घाबरवतात आजकाल, की जणू काय आता त्या व्यक्तीला फार कमी आयुष्य राहिले. आता समजून घ्या, सायन्स याच्या पाठीमागे आहे. गाठ हे शरीर बनवू शकतं, तर शरीरच ती गाठ नाहीशी पण करू शकतं. वॉव! फंटास्टिक. किती तुम्हाला समजतंय? जसं शरीरामध्ये बनवू शकते, तशी ती निघून पण जाऊ शकते. परंतु हे मात्र इतकं घाबरवून टाकतात, की "अरे बापरे! आता तुमचं काही खरं नाहीये." मला वाटत नाही, की आता आपल्याला कमीत कमी इमिडिएटली बायोप्सी करायला पाहिजे. आणि आजकाल ना त्या गाठीमध्ये मेलिग्नन्सी आहे का? नाही. त्याच्यात कोणत्या प्रकारातला कॅन्सर आहे? या शोधाच्या व्यासापोटी, हव्यासापोटी म्हणू आपण आणि एवढा पैसा उपटला जातोय, की त्याच्या हव्यासापोटी अक्षरशः त्या गाठीचा तुकडा काढायचा सल्ला दिला जातो. काय करतात त्याला शब्द आहे बायोप्सी. लिहा बायोप्सी. ही बायोप्सी का करायला सांगितली बरं? कारण आपण त्याचं बघूया मेलिग्नंट आहे का नाहीये. त्याच्यात कॅन्सरचा प्रादुर्भाव किती आहे? कोणत्या प्रकारातला आहे? म्हणजे आपल्याला काय द्यायचं ते समजेल. मित्रांनो तुम्हाला सांगू, गाठ जर शरीर बनवली होती, तर शरीराने सुप्त अवस्था बनवली होती. म्हणजे हे एका बाजूला साठवून ठेवलेला होता प्रकार. पण तुम्ही त्याला तुकडा काढता, त्याला छेडता, त्यावेळी ते छेडलेल्यामुळं तिथं ब्लीडिंग होते आणि ब्लीडिंग झाल्याबरोबर प्रादुर्भाव शरीरात होतो. ते तुम्हाला अंडरस्टँड होतं. येस. समजतं. येस. अंडरस्टँड. येस. बऱ्याच लोकांना आम्ही इतका अनुभव आहे आता की सर मला ज्यावेळी आम्ही बायोप्सी केल्यानंतर लगेच दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्हाला कळालं, की पूर्ण शरीरात पसरत गेलाय. त्याला शब्द वापरतात. मग आता बघा त्यांची टेक्निक पण छान आहे. एकदम सुंदर. ते काय करतात पहिली बायोप्सी. बायोप्सी झाली रे झाली, की लगेच पुढच्या आठवड्याची अपॉइंटमेंट. नेक्स्ट अपॉइंटमेंट कधी? पुढच्या आठवड्यात. काय करायचं? पेट स्कॅन. पेट स्कॅन का करायचा?
कारण पुन्हा शहरात कुठं आहे का बघायचं. पण त्या 8 ते 15 दिवसांमध्ये तुमच्या शरीरामध्ये त्या भागामध्ये छेडल्यामुळं तो फुटला आणि त्या फुटल्यामुळं तिथून मात्र बऱ्याच भागांमध्ये पसरला. किती लोकांना पॉवरफुल समजते. येस, व्यवस्थित समजून घ्या. आणि मग मात्र अशा वेळेला आपल्याला म्हणतात केमोथेरपी, रेडिएशन्स. अशा वेळेला केमो आणि म्हणजे काय, की अनेक भागांमध्ये जमा झालेल्या कॅन्सर सेलला मारणारी थेरपी म्हणजे केमोथेरपी. गंभीर परिणाम आणि काळाची गरज. गंभीर परिणाम. शारीरिक त्रास वेगळा, मानसिक त्रास वेगळा, कौटुंबिक भार प्रचंड प्रमाणामध्ये वाढला आणि आर्थिक अडचणी, पैशाची कमतरता. काय-काय करायला सांगतात मग? अशा वेळेला सगळ्यात पहिलं इन्सिजन कट. ही वेळ आल्यानंतर कळतं आपल्याला, की शरीराने काय गमावले. हे आपल्याला बाहेरून कधीच थिएटर बघायला भेटत नाही. आपण नेहमी आहे ना, हा माणूस तर पूर्णपणे त्याची शुद्ध हरपलेली असते. त्यानं तर भूल दिलेली आहे. बाहेर बसलेल्या व्यक्तीला तो दिवा बघायचा आहे फक्त. तो दिवा लाल झाला, की मग सगळ्यांना अगदी अक्षरशः अश्रू आवरणार नाहीत. आणि अशा वेळेला आपण पाहतो, ही वेळ मात्र रातोरात येत नाहीये आणि ही वेळ येण्याच्या पाठीमागं खूप मोठं कारण मित्रांनो, हे आपल्या शरीरामध्ये विष जमा होत चालले. आम्ही अशा काही लोकांना पाहिलं, की ज्यांना गॅनोडर्मा, स्पायरुलिना, मोरंजी मेगा डोसेसमध्ये देता येतं. हे एकमेव थेरपी आहे, की जी मेगा थेरपीमध्ये देता येते. म्हणजे मी एकदम 15 आरजी, 15 जेल, 15 स्पिरुलिना वन टाईम खाऊ शकतो एका वेळेला. माझा ॲक्सिडेंट झाला तर मी 40 आरजी, 40 जेल, 60 स्पिरुलिना खात होतो. युटरस कॅन्सर ह्या ताई आहेत बार्शीच्या आणि यांच्या शरीरामध्ये गर्भाशयामध्ये जी गाठ झाली होती, ती होती 56 ची. 56 म्हणजे 56 एम-एम. 56 एम-एमचा ट्यूमर. डॉक्टर म्हटले इमिडिएटली केमो द्यावा लागेल, रेडिएशन्स द्यावे लागतील. रेडिएशन्स म्हणजे पूर्ण त्याच्यावरती हीट निर्माण केली जाते. त्याला जाळण्याचा प्रयत्न केला जातो आणि केमो म्हणजे त्या पेशीला मारणारी औषधं शरीरात टाकली जातात, पण चांगल्या पेशी सुद्धा मरतात. तुम्हाला माहिती आहे कॅन्सरची लढाई करणाऱ्या 3 प्रकारच्या पेशी बॉडीमध्ये आहेत. लिहून घ्या लगेच. समजा तुमच्या एरियामध्ये एखादा दंगा-फसाद झाला. कोणत्याही एखाद्या ठिकाणी आगंतुक आला. आपण काय म्हणतो, आपल्या चौकामध्ये समजा दंगल झाली, तर सगळ्यात पहिले पोलीस दल जातं. पोलीस जर कंट्रोल नाही करू शकले, तर इंट्रा कम्युनिकेशन आहे. तो कॉल जातो कोणाला? इमिडिएटली एस-आर-पी-एफ, सी-आर-पी-एफ. ही फौजमध्ये येतात एकदम. सी-आर-पी-एफ येते आणि मग अश्रुधूर सोडतात आणि कंट्रोल होतोय का पाहतात. त्यांनीही कंट्रोल नाही झालं, तर मात्र मग तिसरा बचाव स्तर आहे. त्याला काय म्हणतो आपण? आर्मी किंवा कमांडोज. पाहिलं ना? ज्यावेळी कसाब ताजमहालवरती अटॅक केला होता. हा अटॅक ज्यावेळी झाला होता 26 नोव्हेंबर, त्यावेळेला सगळ्यात पहिले आपले करकरे समजतंय का? त्यावेळेला सगळ्यात पहिले आपले पोलीस दल तिथे गेले, धडाधड मारले गेले. त्यानंतर मात्र एस-आर-पी-एफ, सी-आर-पी-एफ पोहोचले. नाही काय करता आलं. शेवटी कमांडोजना हेलिकॉप्टरमधून उतरावं लागलं. त्यावेळेला ते कंट्रोल करता आलं. मग शरीरात आहे का हो असं काय? हो, शरीरात पण असंच आहे. शरीरामध्ये पण पहिला पोलीस येतो. त्याला म्हणतात व्हाईट सेल. शरीरातला पोलीस म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, पांढऱ्या सेल, व्हाईट सेल्स. व्हाईट सेल्स ह्या तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी प्रत्येकाच्या सैनिक पेशी या नावाने ओळखल्या जातात. याच्यामध्ये ऑलरेडी ती क्षमता असते, की एखाद्या व्हायरसला, बॅक्टेरियाला, कॅन्सरच्या कारणांना नष्ट करण्याची क्षमता. पण बऱ्याच वेळेला असं होतं, व्हाईट सेल शरीरामध्ये कमी पडतात. म्हणजे व्हाईट सेलची ताकद कमी पडते. त्यावेळी इंट्रा सेल्युलर कम्युनिकेशन. लिहून घ्या हा पॉइंट. तुमच्या पेशी एकमेकांशी बोलतात. जसं इथं पोलिसांनी कॉल केला, "सर, आमच्याच्यानी कंट्रोल होत नाही. इमिडिएटली सी-आर-पी-एफ, एस-आर-पी-एफ बोलवा. रॅपिड ॲक्शन फोर्स बोलवा. रॅपिड ॲक्शन फोर्स, सर आमच्याच्यानी कंट्रोल होत नाही. इमिडिएटली आपले आर्मी कमांडो बोलवा. आमच्याच्यानी होत नाही दंगल कंट्रोल." तसं शरीरामध्ये सुद्धा ह्या पेशी एकमेकांशी बोलतात. पहिल्यांदा आपल्या पांढऱ्या पेशी बोलतात, "सर माझ्याच्यानी हा कंट्रोल होत नाही. आपली पुढची बचाव स्तर पाठवा." त्याचं नाव आहे सी-आर-पी-एफ आणि एस-आर-पी-एफ आपल्या शरीरात आहे. लिहून घ्या. पोलीस म्हणजे व्हाईट सेल, तर सी-आर-पी-एफ आणि एस-आर-पी-एफ म्हणजे टी सेल्स. टी सेल, लिम्फोसाइटिस, मोनोसाइटिस, ल्युकोसाइटिस, किलर सेल म्हणतात याला. किलर सेल म्हणजे पेशी, कॅन्सरच्या पेशींना सुद्धा मारण्याची ताकद ह्या तुमच्या टी सेल्समध्ये. पण तुम्ही इतकी औषधं खाल्लेली आहेत ना अगोदरपासून, एवढे इम्युनिटी दाबणारी औषधं खाल्ली आहे, एवढी अँटिबायोटिक खाल्लेत ना, की ही पेशींची ताकद तुम्ही ऑलरेडी संपवत चाललाय. किती वेळा समजतं? येस. जबरदस्त पॉइंट आहे. येस. म्हणून लहान बाळांना ताप आला, लहान बाळांना खोकला झाला, लहान बाळांना सर्दी झाली, होऊ द्यात. त्याला लढाई करू द्यात. त्याची प्रतिकारशक्ती वाढवू द्यात. लगेच त्याला अँटिबायोटिकचा मारा देऊ नका. येस. कारण रात्री 10 वाजता ताप आला आणि लगेच 11 वाजता त्याला तुम्ही अँटिबायोटिककडे घेऊन जाताय. सकाळपर्यंत थोडी वाट बघा. आयुर्वेदिक उपचार द्या. आयुर्वेदामध्ये आहेत उपचार. गिलॉय चांगला आहे तापामध्ये सगळ्यात बेस्ट. गिलॉय म्हणजे गुळवेल. आपली तुळसी.
रोझेले, लेमॉनझी हे DXNचे प्रोडक्ट इतके सुंदर आहे तापामध्ये इमिजिएट देण्यासाठी. परंतु अँटिबायोटिकचा मारा शरीरावरती होतोय आणि ते अँटिबायोटिक म्हणजे काय, की बाहेरून कुठल्यातरी परकीय शक्तीने तुम्हाला ती मदत केली. सतत परकीय शक्तीची मदत लागली, तर मात्र अशी अवस्था झाल्यावर तिथं औषधं काम करत नाहीत. समजतोय? ॲग्री पॉइंट आहे? येस. आता पाहूयात मग तिसरा बचाव स्तर. समजलं का? टी सेल्स म्हणजे काय आहे? किलर सेल. म्हणजेच आपली सीआरपीएफ, एसआरपीएफ, रॅपिड ॲक्शन फोर्स. आता यांना देखील कंट्रोल होत नाही. इंट्रासेल्युलर कम्युनिकेशन. पेशी पेशींशी बोलतात आणि तिसरा कॉल जातो मॅक्रोफेजेस. मॅक्रोफेजेस. तुम्ही जर व्हिडिओमध्ये जर कधी बघितलं तुमच्या लक्षात येईल मॅक्रोफेजेस म्हणजे एखाद्या सिंहासारखी अवस्था आहे बॉडीतली म्हणजे सुप्त अवस्था. त्याला मॅक्रोफेजेस ह्या ज्या सेल्स असतात ह्या चारी बाजूनी त्या सेलला पूर्णपणे मध्ये घेऊन त्याला संपवू शकतात पूर्णपणे. ही तुमच्या शरीराची इम्युनिटी मधली 3 डिफेन्स मेकॅनिझम. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला वाचवण्यासाठी शरीराने 3 अवस्था निर्माण केल्या आणि त्या अवस्थेनंतर सेल बॉडीत तयार झाल्यावर तुमच्या शरीरातल्या 3 बचाव स्तर आहेत. हे तिन्ही कमजोर पडतात. आणि त्यावेळेला तुम्ही केमो ज्यावेळी घेता, तो केमो इमिजिएटली घेतल्याबरोबर ह्या ज्या बचावाच्या पेशी आहेत, मी तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणजे लक्षात येईल. फक्त कॅन्सर पेशी मारल्या जातील का हे संपूर्ण बचावास्त्र मारलं जाईल? पहा हा भाग जो तुम्हाला दिसतोय आकृतीमध्ये, या आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये ज्या ठिकाणी सेल बॉडीमध्ये आल्या त्याच्या बाजूनी केमोथेरपी जर दिला गेला, तर विचार करा फक्त कॅन्सर सेल मारल्या जातील का ऑल? त्या भागातल्या ऑल. तिथं जर डिफेन्सच्या सेल पोहोचल्यात, तिथं व्हाईट सेल्स पोहोचल्यात, तिथं लिम्फोसाइटिस पोहोचली, तिथं कमांडो सेल पोहोचले, मॅक्रोफेजेस, ही सगळी शक्ती संपवण्याचं काम ही केमो पण करते त्यावेळेला. इमिजिएटली कॅन्सर सेल कमी होतात म्हणून रिपोर्टमध्ये चांगलं दिसलं, की आपल्याला वाटतं चांगलं चाललंय. परंतु हे 7 महिने, 8 महिने किंवा 6 केमो, 10 केमो, 25 केमो चालू आहेत आणि अशा वेळेला रेडिएशन्स देतात 20-20, 25-25 रेडिएशन्स. त्यावेळेला शरीराची अवस्था मात्र पूर्णपणे हड्डीचा ढाचा, स्केलेटन होतो तो माणूस. सिच्युएशन अंडर कंट्रोल राहत नाहीये आणि अशा वेळेला मात्र मग फटल अवस्था म्हणतात त्याला. लास्ट स्टेज, 4th स्टेज संपले सर आता जास्त काही करू शकणार नाही. अशी सिच्युएशन निर्माण होते. त्यावेळेला मात्र मग फक्त वाट बघणे. आणि असंच झालं होतं. 56 ची गाठ होती. केमो दिले, रेडिएशन्स दिले. गाठ कमी करून त्यांनी 42 वरती आणली. 42 आणि डॉक्टर काय म्हटले, "आता यापेक्षा काही करता येणार नाही. घरी घेऊन जावा आणि सेवा करा." संपलं. आणि अशा वेळेला त्यांना DXNची माहिती कळाली बार्शीमध्ये, वालवड भागामध्ये. DXNचे मेगा डोसेस चालू केले आणि अक्षरशः 3 महिन्याच्या आतमध्ये जी लेडीजला डॉक्टरांनी सांगितलं होतं, की आता ही जगू शकत नाही. आम्ही जर 1 केमो दिला तर जाग्यावरती जाईल आणि पूर्णपणे स्केलेटन म्हणजे हड्डीचा ढाचा झाली, पाणी पचवू शकत नाही. घरी घेऊन जा आणि तिची सेवा करा. अशा वेळेला गॅनोडर्माचे डोसेस चालू केल्याच्या नंतर बार्शी गावातला रिझल्ट अक्षरशः पहिल्या महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात ती लेडी चालायला लागली, फिरायला लागली. वजन वाढलं, जेवण, भूक सगळं चांगलं झालं आणि गावामध्ये फिरता यायला लागलं, चालता यायला लागलं. घरच्यांचे टेन्शन एवढंच होतं, की ती जी 42 ची गाठ राहिली होती. त्याचं काय झालं एकदा बघूया. मग पुन्हा एकदा बार्शीच्या त्याच कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पुन्हा एकदा सोनोग्राफी, पुन्हा एकदा रिपोर्ट काढायला सुरुवात केली. तर डॉक्टर आश्चर्यचकित झाले. ओह माय गॉड! म्हणजे ती 42 ची गाठ कुठे आहे? अक्षरशः रिपोर्टमध्ये लिहून द्यावं लागलं, की देअर इज कंप्लीट रिझॉल्यूशन ऑफ द मास लिसन. त्या भागामध्ये निर्माण झालेली ती गाठ पूर्णपणे नाहीशी झालेला रिपोर्ट डॉक्टरांना नाईलाजाने द्यावा लागला. आणि अक्षरशः त्यानंतर आपण पाहतोय, की पुढे देखील ते रिपीट होऊ नये एवढी क्षमता या प्रॉडक्टमध्ये आहे. टाळ्या वाजवू शकतो जरा जोरदार क्लॅप. कम ऑन DXN, कम ऑन DXN. फंटास्टिक, जबरदस्त. हे स्वतः डॉक्टर आहेत. आईला फुफ्फुसामध्ये कॅन्सरची गाठ. अशा ठिकाणी गाठ होती, की त्याची बायोप्सी पण करता येणार नाही. डॉक्टर म्हणाले, "बायोप्सी कुड नॉट बी डन." सर बायोप्सी करायला गेला तर जीवाला धोका आहे. बायोप्सी करायला गेला तर जीवाला धोका आहे. मग काय करायचं म्हटले, केमोथेरपी द्या, रेडिएशन्स द्या. डॉक्टर स्वतः आहेत. ते काय म्हटले, "मी अजून 4 डॉक्टरांचे सल्ले घेतो. यांना पण विचारतो, यांना पण." आपण विचारतो का एवढे सल्ले? पहिल्या डॉक्टरने सांगितलं केमो घ्या, की लगेच केमो घेऊन मोकळे. यांनी मात्र अनेक डॉक्टरांचे सल्ले घेतले, रिपोर्ट दाखवले, आईची अवस्था दाखवली, अजून कॅन्सर पेशंटकडे गेले, तज्ञांकडे गेले आणि मोठ्यात मोठ्या तज्ञांनी सांगितलं, "तुझ्या आईला केमोथेरपी देऊ नकोस." जर केमोथेरपी दिला तर तिची अवस्था अजून कमजोर होईल. ती सहन करू शकणार नाही केमो. बिचारा घरी आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये स्वतःचं हॉस्पिटल आहे हिंजवडीत आणि अक्षरशः समोर एक व्यक्ती बसली आणि त्यांनी हे गॅनोडर्मा दाखवला. हे जे लाल मशरूम आहे गॅनोडर्मा किंग ऑफ हर्ब ते फर्स्ट टाइम ज्यावेळी दाखवला त्यावेळेला त्यांना सांगितलं, की आईला कदाचित थोडे दिवस जास्त आयुष्य भेटेल, सुरू करा सर. इंटरनेटवरती 2 तास, 3 तास कंटिन्यू अभ्यास केला. एक वेबसाईट तुम्हाला सांगतो PubMed.com लिहा. PubMed, PUBMED, PubMed.com.
म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला पण स्टडी करायची असेल तर मॅक्सिमम वर्ल्ड मधले सगळे डॉक्टर हे त्या पबमेड वरती जातात. त्याला मेडिकल रिसर्च साईट म्हटलं जातं, मेडिकल रिसर्च साईट. याच्यावरती गॅनोडर्मा फॉर कॅन्सर, DXN लिहायची पण गरज नाही. गॅनोडर्मा फॉर कॅन्सर लिहा. क्लिनिकल रिसर्च ट्रायल रिपोर्ट्स आहेत, सगळी माहिती आहेत. त्याच्यामध्ये ज्यावेळी डॉक्टरांनी बघितलं माझ्या आईला कमीत कमी आयुष्य वाढेल, माझ्या आईला साइड इफेक्ट काय होणार नाही या औषधांचा, मला भीती साइड इफेक्टचीच वाटत होती. गॅनोडर्मा कितीही खायला दिलं तर काही दुष्परिणाम नाही. मेगा डोसेस चालू केले. 10 RG, 10 GL, 15 स्पिरुलिना, 1 मोरंजीची बॉटल 2 दिवसात संपवायची आणि असे डोसेस सुरू केल्याच्या नंतर अक्षरशः 3 ते 4 महिन्यामध्ये आई पूर्णपणे हेल्दी झाली. इतकी चांगली की नंतर तो ज्यावेळी रिपीट सोनोग्राफी करत 3 महिन्यामध्ये सेकंड ज्यावेळी सोनोग्राफी करत होते, त्यावेळेला ते डॉक्टर एकमेकांशी बोलतायत, की ती गाठ कुठे आहे? तो एक व्यक्ती आहे डॉक्टर, ते म्हणजे असे फिरवत होते. मित्रांनो, ह्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते ज्यावेळेला तिथून तो बोलत होता त्यावेळेला, की "सर, माझ्या हातामध्ये ओरिजिनल रिपोर्ट आहे. ओरिजिनल रिपोर्ट इन माय हँड." तुम्हाला दिसतोय का बघा, हे ओरिजिनल रिपोर्ट इन माय हँड. हा व्यक्ती म्हणतो, "हा माझ्या हातामध्ये रिपोर्ट आहे, की हातामध्ये कॅन्सरचा रिपोर्ट आहे आणि हातामध्ये देअर इज कंप्लीट रिझॉल्यूशन." म्हणजे नाहीसं झालेली गाठ आहे. ही गाठ गेली कुठं? ही गाठ पूर्णपणे नष्ट झाली बिकॉज ऑफ द वेलनेस गॅनोडर्मा. येस, क्लॅप करूया, क्लॅप जोरदार करूयात. विचार करूया या गोष्टीवरती. जर अशी वेळ आल्यानंतर एवढी गाठ जर नाहीशी करण्याची ताकद ज्या प्रॉडक्टमध्ये आहे, आपल्या शरीरात आज एखाद्याने खायला सुरुवात केली हे नैसर्गिक सोल्युशन, तर शरीरात गाठ बनू देईल का? प्रश्न नंबर 1 जल्दी सांगा. गाठ बनेल का बॉडीमध्ये? गाठ बनूच देणार नाही. म्हणून मजबूत खायचं आणि शरीरामध्ये अशी व्याधी निर्माण होऊ नये याची किंमत आज पे करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? किती लोकांना वाटतं सर याची किंमत आज पे थोडीफार नक्कीच करायला पाहिजे आणि PAY. कारण अशी वेळ आली ना मित्रांनो, 10 लाख 15 लाख दिले तरी काही करता येत नाही म्हणतात मग. पण आज आणि तुमच्या आणि माझ्या शरीरात एक एक कॅन्सर सेल आत्ता देखील तयार होतो. बॅक्टेरिया, व्हायरस हे चारही बाजूने आपल्या बॉडीवरती आक्रमण करत आहेत. एखादं जनावर जर मरून पडलं असेल मातीमध्ये, तर त्याचे 3 दिवसामध्ये पूर्णपणे माती कोणी केली? माणसाची का बरं माती होत नाही? कारण इम्युनिटी लढतीये त्याच्याबरोबर. म्हणजे इतकं आक्रमण आहे चारही बाजूने आपल्यावरती. ज्यावेळी जीव निघून जातो, त्यावेळी त्याची माती होऊन जातीये. आणि शरीराची मात्र आपल्या इम्युनिटी चांगली असल्यामुळं ते चांगलं राहतं. मग अशा वेळेला तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रति तास, प्रति मिनिट, प्रति सेकंद, नॅनो सेकंदाला कॅन्सर सेल प्रवेश करतात बॉडीमध्ये. असं म्हटलं तर 200 प्रकारचे कॅन्सर बनतील अशी पेशी आपल्या शरीरात रोज तयार होते आणि शरीर त्याच्याशी फाईट करतो. किती तुम्हाला समजतोय पॉइंट, की ही जी लढाई जी आहे, ही शरीराची जी ताकद आहे ती वाढवली गेली पाहिजे. ज्या वेळेला आपण वेलनेस किट खातो, तुमच्या व्हाईट सेल्स म्हणजे पोलीस, तुमचा SRPF म्हणजे तुमचा पोलीस म्हणजे व्हाईट सेल्स, टी सेल्स म्हणजे तुमचा SRPF, टी सेल्स लिम्फोसाइटिस, मोनोसाइटिस, ग्लायकोसाइटिस. तिसरा मॅक्रोफेजेस म्हणजे कमांडो. या पेशींची ताकद देखील वाढवली जाते. या पेशींना पॉवर दिली जाते. या पेशी अजून ताकदवर होतात आणि याची प्रतिकार शक्ती चांगली होते. म्हणजे आत्तापासून जर आपण याचं सेवन करत असेल, तर ही रिस्क शरीरात निर्माण होऊ देत नाही. व्हेरी नाईस. सगळ्यांनी लिहिलं. माया करपे मॅडम लिहितात, अजिता मॅडम लिहितात, संगरत्ना लिहितात, मंगल मॅडम लिहितायत. हे खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स. हे जर तुम्हाला आज कळालं, तर म्हणतात ना, दुर्घटना से देर भली. मतलब ती वेळ आल्यानंतर जागं होण्यापेक्षा आत्ता जागं होऊयात. ज्ञानोधर्माचा चहा पिऊयात. चहा नाही म्हणायचं त्याला, ज्ञानोधर्माचा चहा म्हणायचं 10 वेळा दिवसातून. ज्ञानोधर्माची कॉफी बोलायचं आपण. लोकं त्याची तुलना चहा बरोबर करतायत. आज व्यक्ती भेटला मला ऑफिसमध्ये, मार्केटमध्ये तो सोसायटी चहा, अमुक चहा, तमुक चहा याची किंमत. साहेब, त्याच्यात ज्ञानोधर्मा नाही. याच्यात ज्ञानोधर्माचा चहा आहे, ज्ञानोधर्माची कॉपी आहे. जो ह्या अशा लेव्हलला अँटी कॅन्सर प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला निरोगी ठेवण्याची क्षमता आहे. हा चहा आपण भरपूर पिला पाहिजे. लिटर पिला पाहिजे घरामध्ये. 1 लिटर दूध घरामध्ये घेण्यापेक्षा 1 लिटर चहा प्यायला सुरुवात करा. रेडी आहात? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि RGGL, स्पिरुलिना, मोरंजी, व्हर्जिन कोकोनट ऑइल हे जे वेलनेस पॅकेज सगळ्यांनी लिहून ठेवा हे पॉइंट. मी कधीही वेलनेस किट शब्द वापरला की मला परत विचारलं, सर म्हणजे काय घेऊ? बरेच लोक मला विचारतात, मला लिहितात, सर याच्यासाठी काय घेऊ? मी लिहितो वरती वेलनेस किट. वेलनेस किट लिहिलं की हे प्रॉडक्ट तुमचे कायम झाले पाहिजे. RGGL, स्पिरुलिना, मोरंजी, व्हर्जिन कोकोनट ऑइल हे तुमचं वेलनेस किट. आणि सपोर्टमध्ये मग सेगमेंटल येतो अप्रोच. सपोर्टमध्ये सेगमेंटल अप्रोच. हे जर आजपासून सेवन करायला सुरुवात केली, तर तुमच्या शरीराचं होतं स्कॅनिंग. काय होतं बॉडीचं? स्कॅनिंग.
तुमच्या शरीरामध्ये स्कॅनिंग होते, शोधलं जातं आणि त्यालाच म्हणतो आपण ट्रीटमेंट करण्यापेक्षा प्रिव्हेन्शनवर भर देऊयात. ट्रीटमेंट तर होतीयच. जर झाला असेल तर मदत करूया. मेगा डोसेस खावे लागतील. 15 RG 15 जेल खायच्या का 2 RG 2 जेल खायच्या तुम्ही ठरवा आता. ती वेळ आल्यावर 15 RG 15 जेल खायच्या आणि तिथं पण आपल्याला भीती वाटत असते की काय होणार, काय नाही, काय होणार, काय नाही, काय होणार, काय नाही. आणि आज मात्र जागरूक राहा. अशा विषयाबरोबर तुम्ही आहात की हे प्रॉडक्ट आपल्या घरातल्या परिवाराच्या प्रत्येक सदस्याची गरज आहे. अंडरस्टँडिंग करताय, लर्निंग होतीये, लर्निंग होतीये. येस, लर्निंग होतीये. येस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. संघजी लिखतायत आरजीजी अस्पिरुलिना मोरंजी कोकोनट ऑइल आणि मोरंजी म्हणजेच काय, याच्यावरती जर तुम्ही विचार केला तर याला स्कॅनिंग करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे साहेब? मी आत्ताच बोललो की शोधा. हे शोधायचं काम कोण करते? हे वेलनेस पॅकेज. ज्यावेळी आरजीजी अस्पिरुलिना मोरंजी कोकोनट ऑइल घेता त्यावेळी तुमच्या शरीराची स्कॅनिंग होते. काय लिहायचे? स्कॅनिंग. स्कॅनिंग म्हणजे शोधलं जातं बॉडीमध्ये आणि शोधून काढून त्याला निरोगी करण्याची पॉवर आहे. म्हणजे एक सेल आता शरीरात तयार होतीये, तिला स्कॅन करण्याची पॉवर या पॅकेजमध्ये आहे. याची किंमत किती असायला पाहिजे मग? ज्यावेळी होतो त्यावेळेला जर 10 लाख होत असेल, तर आटला कमीत कमी 10,000 रुपयाचं तरी प्रॉडक्ट खा. तेव्हा पटते, बरोबर आहे सर. कमीत कमी 10,000 एक मोठी रिस्क वाचवण्यासाठी आणि फक्त कॅन्सरसाठी आहे का हो मग? हृदयरोगापासून दूर ठेवेल, किडनी खराब होण्यापासून दूर ठेवेल, लिव्हर फेल होण्यापासून दूर ठेवेल, तुम्हाला अटॅक येण्यापासून दूर ठेवेल, ब्रेन स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज होण्यापासून दूर ठेवेल. म्हणजेच शरीराचं संरक्षण. आणि याकरता लोक वर्षाला 18,000 रुपयाचे अक्षरशः इन्शुरन्स काढतात हेल्थचे. मी म्हणतो 18,000चं घरामध्ये प्रॉडक्ट स्वतःसाठी खा. आपल्या परिवारामध्ये सगळ्यांना खायला द्या. 10,000 रुपीज. किती लोकांना वाटतं सर एवढे पे करायला पाहिजेत? लवकर लिहा. त्याच्या पुढचं सिक्रेट मी नक्की सांगणार आहे तुम्हाला. लवकर लिहा. 10K लवकर लिहा. 10K 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 सगळ्यांनी लिहायचं. 10K 10K फास्ट लिहा. बॉडीची स्कॅनिंग होतीये. स्कॅनिंगचा अर्थ तो शोधली जातीये. तुम्हाला माहिती नाही ब्लडमध्ये गॅनोडर्मा पोहोचलाय, स्पिरुलिना पोहोचलीये आणि याच्यामध्ये क्षमता आहे की त्या कॅन्सर सेलच्या भोवती जाऊन त्या सेलला पुन्हा नॉर्मल करतो. म्हणजे जिथं सेल ती बॉडीमध्ये दडलेली आहे, ती पेशी शोधली जातीये. 10K 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 व्हॅल्यू आहे साहेब. याची व्हॅल्यू दिली गेली पाहिजे का नाही दिली गेली पाहिजे? 10K 10,000 रुपया. येस सर नो? साहेब आपली सॅलरी 40,000 50,000, सोनं घ्यायला गेला तर 1.5 लाख 2 लाख, गाडी घ्यायला गेला तर 15 लाख 20 लाख आणि शरीर हे मात्र एकदाच भेटले. नो मोर लिहा लवकर. काय वाक्य लिहितात तो एखादा गेल्यानंतर? माय फादर इज नो मोर. लिहितात का नाही लिहितात? नो मोर ऑप्शन साहेब. ह्या सगळ्या प्रॉपर्टीपेक्षा जर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तुमचं शरीर. आणि याच्यासाठी 10K हे काहीच नाहीये. आणि किती लोकांना पटतं की हे 10K पे करायला पाहिजेत? लवकर लिहा. आत्ता करायला पाहिजेत, आत्ता घ्यायला पाहिजे, इमिजिएटली घ्यायला पाहिजे आणि सर्व रोगापासून दूर राहायला पाहिजे. 10K 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 फंटास्टिक. 10K ज्ञानवर्मा जड़ी-बूटीचा राजा, कैंसर हर, एंटी कैंसर हर. यह शरीर में कैंसर कोशिकाओं को ढूंढता है और नॉर्मल बनाता है. 10K व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मित्रांनो हा खर्च नाहीये, ही तुमची रिअल इन्व्हेस्टमेंट आहे. ज्यावेळी तुम्ही स्वतःवरती हे करता त्यावेळी भविष्यामध्ये अशी सिच्युएशन निर्माण होण्यापासून स्वतःला वाचवता. म्हणजेच तुमचे उद्याचे 10 लाख रुपये वाचवता. यालाच काय म्हणतो आपण 10K तुम्ही खर्च नाही केले, 10 लाख रुपये वाचवले तुम्ही. 10 लाख रुपये वाचवले. येस, 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 येस. व्हेरी पॉवर, व्हेरी पॉवरफुल, व्हेरी पॉवरफुल. सो काय इम्पोर्टंट आहे आपल्या आयुष्यामध्ये? ते लाईफ इम्पोर्टंट आहे का एक सॅलरी इम्पोर्टंट आहे? आहे याला व्हॅल्यू देतात का नाही देता तुम्ही? सर आता सॅलरी किती आहे? मग सॅलरी प्रमाणे खर्च किती आहेत? मग महिन्याची सॅलरी इम्पोर्टंट आहे का पूर्ण लाईफ इम्पोर्टंट आहे? साहेब 1 महिन्याची सॅलरी जर हे लाईफ वाचवण्यासाठी जात असेल तर हा सौदा चांगला सौदा आहे. 1 महिन्याची सॅलरी जर तुमच्या लाईफसाठी उपयोगी पडत असेल तर सौदा चांगला आहे. गोल्ड, सोनं. ज्यावेळी सोनं घ्यायला जातात त्यावेळी आता ते ₹1.25 लाख 1,40,000 रुपये तोळा झाले. तरी देखील घेण्याचा तडाखा कमी नाहीये. आजही सोनार दुकानात तेवढीच गर्दी पाहायला मिळते. लग्न सराईमध्ये कोणीही कमी पडत नाहीये. अशा वेळेला आपण प्रचंड पैसा सोन्यावरती खर्च करतोय. दिसायला पिवळं दिसतं तर व्हॅल्यू बनली त्याची. कलर पिवळा आहे. हो की नाही? मग सोन्यासारखं सोनं असायला पाहिजे का सोन्यासारखं जीवन असायला पाहिजे? सोन्यासारखं जीवन असायला पाहिजे. सोन्यासारखं लाईफ असायला पाहिजे आणि म्हणून याला म्हटलं जातं, की आपल्या स्वतःवरती थोडीशी इन्व्हेस्टमेंट करूयात. लोकं अक्षरशः इन्शुरन्स काढतात आणि आपल्या इन्शुरन्स का काढतात? तर पुढे जाऊन काहीतरी होईल. होऊ नये म्हणून काहीतरी द्या ना आत्ताच. म्हणून त्याला म्हणतात ॲश्युरन्स. लोकं एफ-डी करतात, फिक्स्ड डिपॉझिट. एका बाजूला हे फिक्स्ड डिपॉझिट वाढवत राहतात आणि दुसऱ्या बाजूला 20 शहरात वाढत जातं आणि इकडून मात्र इकडून एफ-डी काढायची आणि हे तोडायचं. अशीच अवस्था आहे.
अचानक जर 15-20 लाख रुपये लागले, मी तुम्हाला इथं प्रश्न विचारतो, अचानकपणे 15 लाख रुपये मागितले अशा सिच्युएशनला, तर तयार करणार का नाही करणार? लवकर सांगा. आणि वेळ तुमच्या परिवारामध्ये कोणत्या तरी आपल्या परिवारातल्या सदस्यांची असते. किती लोकांना पटते? बरोबर बोलतोय सर मी. त्यावेळेला तुमच्याकडे 10 लाख रुपये कुठून येतात? तुम्हाला ते आणावे लागतात. तुम्ही ते गाडी, घर काय असेल ते सगळं बाजूला ठेवता. सगळं विकून टाकता अक्षरशः. अक्षरशः ही एफडी तोडून टाकता. आणि कमवलेले हे जे काही पैसे साठवलेले होते, माझे, माझे, माझे म्हणता हे मात्र इमिडिएटली त्या माणसाच्या एका शरीरासाठी खर्च होऊन जातात. मग काय ही एफडी काढायची आणि ही एफडी वाचवायची. अशी अवस्था आहे का नाहीये? लोकं बॉडी चेकअप सुद्धा करतात आजकाल. 20,000 जाऊ द्या, 25,000 जाऊ द्या, पण सगळ्या बॉडीचं स्कॅनिंग करा. पण बॉडी चेकअप महत्वाचं आहे का सोल्युशन महत्वाचं आहे? हे सोल्युशन माहीतच नाही. अच्छा चला चेकअप जरी केला, तर रिपोर्टमध्ये किती पर्सेंटनी दिसतो? लिहा 60% ते 70% डॅमेज. म्हणजे 10% 20% जर डॅमेज असेल, एक सेल बॉडीमध्ये असेल, तर कोणताही एक सेल तुम्हाला कॅन्सरचा रिपोर्ट दाखवू शकत नाही. हृदयामध्ये 10-20% ब्लॉकेज असेल, दिसत नाही. रिपोर्टमध्ये कळणारच नाही. ही रियालिटी आत्ताची. म्हणून लोक इथं पैसा ओततायत आता. एंजिओग्राफी करू, एंजिओप्लास्टी करू, MRI करू, सिटी स्कॅन करू. किती पैसा, लाखो रुपये फक्त चेकअप वरती जातायत. पटत असेल तर हो म्हणा. ऍग्री आहात तर ऍग्री लिहा. लाखो रुपये ह्या चेकअपला खर्च करतात. परंतु आज विचार करा, हे खर्च करून सुद्धा मेडिसिनसाठी वेगळा खर्च करावा लागतो. पण हे जे वेलनेस पॅकेज आहे, हे तुमच्या बॉडीचं मायक्रो स्कॅनिंग, शब्द लिहून ठेवा. मायक्रो म्हणजे तुमच्या अतिसूक्ष्म लेवलचं स्कॅनिंग. मायक्रो स्कॅनिंग, आयडेंटिफायर हर्ब. मायक्रो स्कॅनिंगचा अर्थ होतो की जी सेल आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, मायक्रोस्कोपिक लेवलला पाहावी लागते. त्या मायक्रोस्कोपिक लेवलला जाऊन आपल्या शरीराचं स्कॅनिंग करायची ताकद या गॅनोडर्मामध्ये. तुम्ही क्लॅप करू शकता. दॅट इज कॉल्ड रिअल सोल्युशन. म्हणजे काय करतो? शोधून पण काढतोय, निराकरण पण करतो आणि पुनर्निर्माण म्हणजे पुन्हा चांगल्या पेशी पण तयार करतो. मायक्रो स्कॅनिंग हर्ब. फंटास्टिक सांगा सर. पंचकर्मावरती लोक पैसा ओततायत का नाही ओततायत? किती लागतो सांगा बरं पंचकर्माला खर्च? हो का नाही? एक पंचकर्म करायला घ्या आणि पूर्णपणे 7 दिवस त्या पंचकर्मा सेंटरमध्ये ऍडमिट व्हा. त्या ठिकाणी ऍडमिट नाही शब्द वापरत, भरती व्हा पंचकर्मासाठी. आणि पंचकर्मासाठी गेल्यानंतर अक्षरशः त्या प्रत्येक दिवसाचा 10,000 रुपये खर्च 7 दिवसात 70,000 रुपये घालून येतात लोक. 7 दिवसामध्ये 70,000 गेले. हे पैसे कधीही वापस येणार नाहीत. आणि याच्यामध्ये पंचकर्मच्या नावाने आपण उलट्या बाहेर काढतोय, टॉयलेट बाहेर काढतोय, म्हणजे काय काय प्रकार केले जातात अक्षरशः. खरं पंचकर्म काय हो? चला मी सांगतो तुम्हाला खरं पंचकर्म आज. हे तर कोणतं पंचकर्म होतं? पंच काय याच्यामध्ये? पंच कोणी शिकवलं आतापर्यंत पंचकर्मामध्ये? त्यांना विचार बरं, हे 5 कर्म कोणते दाखवा. मी तुम्हाला आज 5 कर्म सांगतो. यांना विचारा पंचकर्मामध्ये 5 कर्म कोणती? नाही सांगता येत. पण शब्द आला पूर्वीच्या काळापासून चालत पंचकर्मा. 5 कर्म आज लिहून घ्या. सगळ्यात पहिलं गॅनोडर्मा वेलनेस पॅकेजच्या साहाय्याने होतं स्कॅनिंग, शोध कार्य. नंतर क्लिन्झिंग, स्वच्छता कार्य. नंतर होतं रेग्युलेशन, नियमितीकरण, नियमित करण्याचं कार्य, पेशींचं दुरुस्ती कार्य. नियमिती म्हणजे काय? या ठिकाणी तुमचे मेडिसिन बरेचसे कमी होत जातात. त्यानंतर होतं बिल्डिंग, म्हणजे तुमची इम्युनिटी बिल्डिंग कार्य, हिलिंग. आणि शेवटचं 5वं कार्य म्हणजे त्याला म्हणतात रिज्युन्युएशन. हे ज्ञानोथेरपीत आहे. तुम्ही गुगलला टाकून बघा, बरोबर 5 कर्म आली. फंटास्टिक लिहा, फंटास्टिक, जबरदस्त. 5 कर्म. ऍक्च्युअली रिअल पंचकर्म इकडे आहे आणि याचा खर्च फार मोठा नाहीये. हे मात्र एका माणसासाठी 50,000 60,000 घालवतात. इथं 50-60,000 मध्ये अख्खा परिवार निरोगी राहील. रिअल पंचकर्मा. येस. आयुर्वेद उपचार पद्धती सर नावं नाही ठेवत, पण ऍक्च्युअली रियालिटीमध्ये पण जाऊयात आपण. मी नावं नाही ठेवत. पण ऍक्च्युअली कळालंच नाही कर्म कोणतं आहे याच्यामध्ये. पंच. खरं कारण आहे. म्हणून आपल्याला जागं व्हावं लागेल. आपल्याला ही पद्धती आहे. ही सुद्धा पद्धती सफाईची आहे. ही सुद्धा पद्धती आपल्या मायक्रो लेव्हलला स्कॅनिंग करण्याची पद्धती आहे. पूर्णपणे स्वच्छता करण्याची आहे. येस. म्हणून वेलनेस इज आपल्याकरता एक मिशन आहे मित्रांनो. सो गेट हँड टुगेदर. आपल्यासाठी एक मोठी क्रांती. किती लोकांना पटते की सर हे जे जाणारा खर्च आहे तो वाचला पण पाहिजे. आणि किती लोकांना वाटते की सर अशी वेळ आपल्यावरती यायला नको. म्हणून जागं व्हायला पाहिजे. आणि कमीत कमी हे 10,000 रुपये जे तुम्ही खर्च करता, हे खर्च नाही करत, हे तुमचे रिटर्न येऊ शकतात. आवडेल का रिटर्न आले तर? किती लोकांना रिटर्न आले तर आवडेल सांगा बरं. लवकर सांगा, लवकर सांगा, पटकन सांगा. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आयडिया देतो तुम्हाला. टेक्निक. हे 10,000 आता तुम्ही पे करताय म्हणायचं. असं बोला कस्टमरना. साहेब आता तुम्ही खर्च करता, पण हे तुम्हाला रिटर्न आलं तर आवडेल का?
कोणताही पॅथीमध्ये, कोणत्याही मेडिसिन थेरपीमध्ये पैसा कधीच रिटर्न दिला जात नाही. आपल्याला DXN अपॉर्च्युनिटी ही आपल्याला मदत पण करतीये, आपल्याला प्रोडक्ट पण पोहोचवते, रिझल्ट पण येतात आणि त्यासोबत ते प्रोडक्टचे पैसे तुम्ही रिटर्न पण मिळवू शकता. पहिलं टेक्निक लिहून घ्या, की त्याला म्हटलं जातं, ज्या वेळेला तुम्ही 4 लोकांची मदत करता, त्यावेळेला तुम्हाला हे प्रोडक्ट टोटल फ्रीमध्ये मिळून जातात माघारी. त्याला काय म्हणतात रिटेल प्रॉफिट. 4 लोकांना तुम्ही प्रोडक्ट ज्यावेळी द्याल, त्याच्या छापील किमतीमध्ये लिहिलेली आहे ना किंमत त्याच्यावर. एक सिस्टम आहे, त्या सिस्टमने एक मार्केट रिटेल प्राइस दिलेली आहे. मार्केट रिटेल प्राइसमध्ये मी 4 लोकांना स्पिरुलिना दिली, तर ते जे पैसे येतात त्यातनं तुमची स्पिरुलिना फ्री होते. मार्केट रिटेल प्राइसमध्ये मी गॅनोडर्मा दिला, माझा गॅनोडर्मा फ्री होतो. मार्केट रिटेल प्राइसमध्ये मी 4 लोकांना चहा दिला, तर माझा चहा फ्री होतो. वावल्या फंटास्टिक 4+1 व्हेरी नाईस. तुम्हाला रिटर्न होतं ते फ्री ऑफ कॉस्ट. एव्हरी मंथ 4 लोकांना द्या, तर तुमचा प्रॉफिट तयार होऊ शकतो त्यातून. फ्री ऑफ कॉस्ट. याच्याही पलीकडे जाऊन आपण पाहूयात, की तुम्हाला यातून देखील एक मोठी अपॉर्च्युनिटी मिळते. लोकांची मदत करता करता चांगल्या मार्गाने, एका हेल्दी मार्गाने जेव्हा मदत करता, तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हे पैसे पुढच्या 3 महिन्यामध्ये रिटर्न करू शकता अजून. आवडेल का? येस. पुढच्या 3 महिन्याची स्ट्रॅटेजी सांगतो. 3 महिन्यात रिटर्न करण्यासाठी काय करायचं? पहिले 3 महिने डोक्यात ठेवायचे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये मला प्रति महिना 3 लोकांना आपल्या या मिशनमध्ये घेऊन यायचंय. या मिशनमध्ये घेऊन यायचंय. दर शुक्रवार, दर मंगळवारची मीटिंग अटेंड करायची. मराठीतून होते ते. ऍडव्हान्स ट्रेनिंग घ्यायचंय. प्रॉपर ऍडव्हान्स ट्रेनिंगला जायचंय. सोमवार आणि बुधवार. गुरुवारी सुट्टी असेल. शनिवार, रविवार प्रोग्राम नसेल आपला लाईव्ह मध्ये. परंतु सोमवार आणि बुधवार हे ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी, ज्याकरता 90 डेज. आता इथं पहा, 3 रिक्रुटमेंट पर मंथ. 3 रिक्रुटमेंट पर मंथ. जर 3 रिक्रुटमेंटचा अर्थ होतो मी माझ्यासोबत 3 लोकांना हे प्रोडक्ट. किती लोक पडते की आपल्याला हेल्पिंग करायला पाहिजे लोकांची. हेल्पिंग लिया, हेल्पिंग. बरेच लोकांना वाटतं, अच्छा जोड़ना पड़, अरे साहब जोड़ना पड़ता है मतलब क्या है? अगर मैंने किसी को बोला कि डॉक्टर के पास जाओ, तो तुम्हें जोड़ा डॉक्टर के पास लोगों को, है ना? अगर मैंने बोला मैंने गाड़ी ये शोरूम से लिया और ये गाड़ी यहाँ पर मुझे इतना डिस्काउंट में मिला, मुझे बहुत सेटिस्फेक्शन मिला, तुम गाड़ी उधर लेके जाना, तुम्हारा भी गाड़ी वहां से लेके आएंगे, चल मैं तेरे साथ आता हूँ. कुछ नहीं मिलता साहेब, लेकिन हम गाड़ी मात्र हमारे दोस्त को अपने नजदीकी किसी कॉन्टैक्ट्स की जगह से लेकर देते. समझ में आ रही बात? तो लिखिए हेल्पिंग. हेल्पिंग, सब लोग लिखिए हेल्पिंग. हम सेल्स नहीं कर रहे, हम हेल्प कर रहे हैं. अगर कोई बोलता है कि सेल्स कर रही है क्या सर, सेल्स करना पड़ता है? नहीं सर, सेल्स नहीं करना है, हेल्प करना है. और कितने लोगों को हेल्पिंग करना अच्छा लगेगा? जो आज जानकारी मिली वो वैल्यू है, वर्थ है, लोगों तक पहुंचाना जरूरी है, हेल्पिंग करना चाहिए. और ये हेल्पिंग कर करके लोगों ने अपना जिंदगियां बदल दिया है. लाइफ ट्रांसफॉर्मेशन प्रोग्राम, लोगों का लाइफ पूरा चेंज हो चुका है. देखते हैं 90 दिन के अंदर क्या होता है. तो 90 दिन के अंदर हम देखते हैं ये 3 रिक्रूटमेंट, कितना, 3 लोगों को अपने साथ आपने क्या किया, मिशन में लेकर आया. 1000 पीवी मतलब मालूम है, मैक्सिमम टू मैक्सिमम 4000 रुपए का प्रोडक्ट लिया. कम से कम 4000 रुपए का आपने भी प्रोडक्ट लिया और कम से कम 4000 का अपने दोस्तों को आपने बताया. अब मैं 10,000 नहीं बोल रहा हूं, कम से कम 4000 का तो खाओ. उसमें आपको आरजीजेल आएगा, स्पिरुलिना आएगा, चाय आएगा, कोकोनट ऑइल आएगा, छोटा छोटा ले लो सारा, काही प्रॉब्लेम नाही. इसमें आपको 4000 रुपयाचा आपण प्रोडक्ट घेतला, आता त्याच्यावर 1000 पॉइंट झाले. 3 लोकांना 4000 रुपयाचे प्रोडक्ट दिले, तिथून तुम्हाला 1000 पॉइंट होतात. तुमचा लेवल स्टार्ट होतो. पहिल्या लेवलमध्ये तुमचा इन्कम होतो. कुठे गेली स्लाइड? हा फर्स्ट लेवल हा तुमचा इन्कम स्टार्ट होतो. कमिटमेंट फॉलो करूयात. 252 रुपये एसवी वरती. दुसऱ्या लेवलमध्ये काय झालं, तुमचे स्वतःचे 3 आणि नवीन 3, दर महिन्याला 3. लवकर लिहा माझ्या बरोबर. एव्हरी मंथ 3 लिहा. एव्हरी मंथ 3 जल्दी लिहा, फास्ट लिहा. एव्हरी मंथ 3 रिक्रुटमेंट. किती लोक पडते की या विषयामध्ये सर 3 नाही 30 लोक घेऊन यायला पाहिजेत. 30 लोग लाना चाहिए, है ना? पर कम से कम 3 तो लाओ. हर दिन एक व्यक्ति को जोड़ना चाहिए. इतना अच्छा नोबेल कॉज हमारे पास है. सोशल कॉज भी कर सकते हैं, लोगों की मदद करते हुए आगे बढ़ सकते हैं. तो कम से कम 3 लोगों को हम साथ में आगे बढ़ते हैं. तो हर महीना 3, तो दूसरे महीने में आपने अपना खुद के 6 लोगों को साथ में लेकर आए. आपका लेग स्टार्ट हो जाता है 6. दूसरा महीना 6 लेग. ये जो इनका पहला जो 3 लोग आए थे उनका भी 3-3 आ गया सेम. तो इनका भी 3-3 और आपका 6. टोटल टीम बनता है 16 लोगों का. कितने लोगों का टीम बनता है? 16 लोगों का. सबका पीवी हम कम ही पकड़ लेते, 1000 पॉइंट, तो भी 1500 रुपए रिटर्न आएगा. इसको बोलना रिटर्न आएगा. बोलो रिटर्न आएगा. 1500 रुपए आपको रिटर्न आएगा.
हर महीना रिटर्न आएगा, क्योंकि वो लोग कंटिन्यूअसली वही चाय, वही साबुन, वही टूथपेस्ट, वही प्रोडक्ट, वही टोमेटो केचप, वही नमक, हमारा सॉल्ट भी डीएक्सएन का खाना चाहिए, बाहर का नहीं, वो बहुत सारा भेसड़ हो चुका है। हल्दी भी डीएक्सएन का खाना है, इसके अंदर आपको एंटी कैंसर प्रॉपर्टी मिलता है। तो ये आपका जो प्रोडक्ट आप चेंज कर सकते हो वो कर दो, और अपना कम से कम सिस्टम में स्टार्ट हो जाओ, तो दूसरा लेवल पे आपका इनकम 1596। देखते तीसरे महीने में आपका 9 फ्रंट हो जाता है। कितना फ्रंट हो जाता है? आपने 9 लोगों को अपने साथ लेकर आए। कितने लोगों को लेकर आए साथ में? 9 पीपल्स। 9 लोग आपका साथ में आ जाता है, आपका बोनस हो जाता है करीब करीब 10,000 रुपया। क्लाप करिए, क्लाप, वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड, क्लाप करना है। 10,500 रुपया। वाओ! मैंने एक सर बोला कि आपको 3 महीने में आपका पैसा रिटर्न। अब करना क्या है? सिस्टम को समझना है, 3 लोगों की हेल्प करना है। 3 लोगों की मदद करो, वो 3 लोगों की मदद करेंगे। हर महीना हमें 3 लोगों को साथ में लेकर जाना है। 140 करोड़ आबादी है, हमें रुकना नहीं है, थकना नहीं है, हारना तो बिल्कुल भी नहीं है। और जो मना करते हैं, ना बोलते हैं, इनसे तो डरना बिल्कुल भी नाही. जे नाही म्हणतात, नाही जमणार म्हणतात, करू नको म्हणतात, तुम्हाला वेड्यात काढतात, त्यांच्यापासून तर दूर राहा. तयार आहात? रेडी आहात? व्हेरी नाईस. सो तिसऱ्या लेव्हलमध्ये 3 मंथ 90 डेज मध्ये तुमच्या घरातले प्रोडक्ट लाईफ टाइम साठी फ्री होतात. वावल्या वाव, जबरदस्त. तिसऱ्या मंथमध्ये तुमच्या लाईफ टाइम साठी प्रोडक्ट फ्री होतात, आणि चौथ्या मंथमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट स्टार्ट होतो, आणि तुम्ही पहिलं फ्री होण्यासाठी काम चालू करा. 90 दिवसामध्ये प्रोडक्ट फ्री कसे होतील इकडे लक्ष द्यायला सुरुवात करा, आणि तुमच्या काही मित्रांचे तुम्ही प्रोडक्ट जर फ्री करायला सुरुवात केली, यातल्या 3 लोकांचे मित्रांचे प्रोडक्ट फ्री झाले. हे काही लोक आहेत. आता बघा, तुमचा चौथ्या महिन्यामध्ये तुम्ही रुबी बनता. काय बनता? रुबी. चौथ्या मंथमध्ये, आणि इथं तुमचा पे आउट होतो 66,500 रुपीज. वॉव! टाळी वाजूयात. क्या बात आहे सर. म्हणजे कॅन्सरचा तर उपचार शरीरासाठी होतोयच. पण तुम्हाला कॅन्सर होऊ नये म्हणून तुम्हाला प्रिव्हेन्शन पण मिळतच आहे. याची किंमत तर मी 65,000-60,000 रुपयात काढूच शकत नाही. पण ज्यावेळेला तुम्ही थोडंसं पॉझिटिव्ह होता, माइंडचे जे झापड लागले ते बाजूला करता, आणि काहीतरी आयुष्यामध्ये वेगळं करायचा विचार करता, डिसिजन घेता, निर्णय घेता, त्यावेळेला तुमचा पे आउट वाढत जातो, आणि हा इन्कम तुमचा मल्टिप्लाय होतो 3 टाइम. 66,500 रुपीज. येस, याला म्हणतात 3 गुना इन्कम सिक्रेट. लिहून घ्या, लिहून घ्या. सर्वांनी लिहा, पटकन लिहा. 3 गुना इन्कम सिक्रेट. 3 गुना इन्कम. पाहिजे का खरंच पाहिजे? सांगा बरं. पाहिजे का खरंच पाहिजे? पाहिजे का खरंच पाहिजे? आता हे प्रोडक्ट आपल्या घरामध्ये आपल्या आई-वडिलांपासून, आपल्या मुलांपासून सगळ्यांना आपण फ्रीमध्ये खायला देऊ आता. जे कॅन्सर पासून दूर ठेवतं, हृदयरोगापासून दूर ठेवतं, हे प्रोडक्ट आता एवढे पैसे यायला लागल्यानंतर काय कराल हो तुम्ही? साहेब, तुम्ही चॅरिटी पण करू शकता मग. तुम्ही चॅरिटी पण करू शकता. अगर एखादा खरंच गरीब माणूस असेल, आणि त्याकडे पैसे खर्च होण्यासाठी तेवढे पैसे नसेल, आणि तुम्हाला मात्र एक्स्ट्रा 60,000-70,000 हजार येतात, तर 5,000चं प्रोडक्ट तुम्ही म्हणाल, "बाबा तू घेऊन जा, पण खा." हे तुम्हाला पटतंय? बरोबर आहे सर. येस म्हणा. येस, येस. करू शकता. ही पॉवर तयार करा. डॉक्टर लिमनी सांगितलं होतं, की एखाद्याला 10,000 रुपये देता ही तात्पुरती मदत होऊ शकते, पण एखाद्याला 10,000 कमवण्याचं एज्युकेशन देता, ही तुमच्या आयुष्यभराची ब्लेसिंग होते. आयुष्यभराची ब्लेसिंग. येस ऑर नो? यासाठी आपल्याला डीएक्सएन बरोबर खूप मोठी क्रांती आहे मित्रांनो, आणि इथं मात्र तुमचं टूर, क्वालिफिकेशन जे पण आहे ते याच लेव्हलला पूर्ण होतं. कितव्या महिन्यात पूर्ण होतं? चौथ्या महिन्यात पूर्ण होतं. जी कंपनी एक्स्ट्रा बेनिफिट, ह्याला गिफ्ट म्हणायचं आपण. त्यामुळे आता माझी काळजीपूर्वक ऐका, पुढचं जे मी सांगितलं ते वाक्य, की तुम्हाला मिळणारं कोणतंही ऑफर, तुम्हाला मिळणारी कोणतीही टूर, तुम्हाला मिळणारी इलेक्ट्रिक स्कूटी काम सुरू करण्यासाठी, हे गिफ्ट म्हणा. गिफ्ट लिहा, गिफ्ट, गिफ्ट लिहा. त्याच्यासाठी काम नाही करायचं. ते मिळवण्यासाठी फक्त काम नाही करायचं. काम करायचं सिस्टम बनवण्यासाठी. आणि सिस्टम सांगते एव्हरी मंथ 3. ज्यावेळी 3 करता, त्यावेळी 3 गुना इन्कम होतो. वॉव! जबरदस्त. लिहा 3 गुना, 3 गुना. किती लोकांना आवडेल 3 गुना इन्कम करायला? बघा, इथं 66,000 आहे ना? बघूयात आता, इथलं उदाहरण देतो. 66,000 चे 3 गुना इन्कम किती होईल? लिहा, चॅट बॉक्समध्ये लिहा. 66,000 चे 3 गुना किती होतील? 60,000 चे लिहा अगोदर. चला. 60,000 रुपयांचे 3 गुना म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. 6-3-18. लवकर लिहा, आकडा पाहिजे मला तिथे. 60,000 चे 3 गुना इन्कम किती होईल? सिक्रेट देतोय तुम्हाला आज मी. हे सिक्रेट, हे टेक्निक आहे. हे टेक्निक तुमच्या आयुष्यामध्ये 3 पट इन्कमचं गुणाकाराचं गणित निर्माण करेल. पण तुम्हाला शांत बसायचं नाही.
30 दिवसांमध्ये जॉबमध्ये मात्र रात्रंदिवस काम करता, रात्रंदिवस मेहनत करता, सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत धावता. इथं मात्र तुम्हाला महिन्यामध्ये ॲटलीस्ट 3 लोकांना बरोबर घेण्यासाठी मेहनत करायची. तुमचं जे काम करता ते करत. व्हाईल कीपिंग युअर प्रेझेंट जॉब. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कल्पना रणपिसे, शिवकुमार, अंकुर शिंदे. बघूया रियालिटीमध्ये बघूयात काय होतंय. 4थ्या महिन्यानंतर 5व्या महिन्यात इन्कम किती झालाय? 1,88,000. आकडा दिसतोय का? नाही दिसत का? 1,88,000. किती आकडा आहे हा? मी दाखवतो तुम्हाला परत एक. 1,88,000. 1,88,000. अच्छा, वर जातोय का? आला. हा. लिहा, टाळ्या वाजवा जोरदार. 5व्या मंथ मध्ये 1,88,000. क्लॅप करूया. हेच टेक्निक आहे. आणि जर तुम्ही लिहा लवकर 3 गुणा, 3 गुणा, 3 गुणा सगळ्यांनी लिहा. साहेब, हे जर तुम्ही केलं 5व्या महिन्यापर्यंत, तर तुमचं मलेशिया, तुमचं स्कूटी हे जे काही टार्गेट लागले, हे पण 3 गुणा क्वालिफाईड होईल. आणि आता मात्र तुम्ही कुणालाही DXN कितीही प्रमाणामध्ये आयुष्यभर खाऊ शकता. डॉक्टर लिमचा हाच तो विचार आहे, की तुम्हाला ते प्रॉडक्ट लाईफटाईम फ्रीमध्ये भेटले पाहिजेत. आयुष्यभर फ्री भेटले पाहिजे. आणि तुम्हाला मी आता जी स्ट्रॅटेजी सांगितली, ही 3 गुणा इन्कमची स्ट्रॅटेजी आहे. 3 गुणा क्वालिफिकेशनची स्ट्रॅटेजी आहे. 3 गुणा इन्कमसाठी एकच काम करायचं आहे. एव्हरी मंथ 3 रिक्रुटमेंट. कागद घ्यायचा आहे, पेन घ्यायचा आहे, घरामध्ये डायरी पेन घ्यायचा आहे, व्हिजन बोर्ड लिहायचा आहे. मोठ्या व्हिजन बोर्डवरती 3 नावं लिहायची आहेत, की ह्या महिन्यामध्ये कोणते 3 लोक जॉइन केले. रेडी आहात? रेडी आहात? रेडी आहात? फंटास्टिक, फंटास्टिक. मित्रांनो, मला वाटतं आजचा विषय तुम्हाला अगदीच आवडला असेल. नक्कीच मित्रांनो, आज जागरूक होणं गरजेचं आहे. आज प्रमाणाबाहेर हे आजार जर वाढत चालले असतील, तर अशी वेळ आपल्या परिवारामध्ये कोणावरती यायला नको. म्हणून आपण हेल्दी राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, लोकांची मदत करता आपल्याला DXN व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. रेडी आहात का? तयार आहात? तयार आहात? तयार आहात? तयार आहात? रेडी लिहा. रेडी. फास्ट लिहा, फास्ट लिहा. शेवटची 10 मिनिटं घेऊयात फक्त. लवकर लिहा. रेडी. थांबणे नाही. थांबणे नाही. आपण समाजामध्ये खरंच मी सांगतो DXN मध्ये जे आपण ज्यावेळी येतो, तेव्हा आपण स्वतःला खरंच आपण लकी पर्सन, नशीबवान पर्सन मानायला पाहिजे. येस, आयुर्वेद आपल्याला माहिती आहे. आयुर्वेदाचा राजा आपल्या समोर आहे. गॅनोडर्मा लुसिडम, द कॅन्सर हर्ब, अँटी कॅन्सर हर्ब, जीवन संजीवनी. आणि असे प्रोडक्ट आपल्या घराघरामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळायला हवेत. फक्त फ्री ऑफ कॉस्ट नाही, तर याच्यामधून तुम्ही तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात करा. थोडी मेहनत आणि थोडंसं प्लॅनिंग आणि थोडीशी स्ट्रॅटेजी जर कळाली, तर तुमचं प्रत्येकाचं आयुष्य बदलेल. आणि जे तुम्हाला वाटतं, की काही लोकांना आम्ही सांगतो, खरंच सांगतो, रियालिटी एक वाक्य आहे बघा. मी कस्टमरला बोलतो, "सर कमीत कमी हे 5,000चं प्रॉडक्ट घ्या." हा म्हणतो, "माझ्या मुलाची फी भरायची राहिली, हे राहिले, ते राहिले. मला काहीतरी पैसे खर्च कमी होतोय सर. इतका खर्च होतो, की शिल्लक काही राहत नाही." 5,000ला सुद्धा लोकांना खर्च करताना विचार करावा लागतो. अक्षरशः दुसऱ्या दिवशी आपला माणूस फोन करतो, तो फोन उचलत नाही. आहे की नाही सत्य सांगा बरं? का? त्याला समजलं की हे गरजेचं आहे. त्या व्यक्तीला हे समजलं की हे गरजेचं आहे. परंतु हे 5,000 ₹7,000 जे काही खर्च होणार आहेत, ते तिकडं देण्यापेक्षा हे पैसे माझे इकडे उपयोगी पडतील. बायको ओरडतीये, मुलं ओरडतायत, घरात पैसे लागतायत आणि हा माणूस मला फोन करून म्हणतोय की "तू तुझ्यासाठी खा." बऱ्याच वेळा लोकं स्वतःचं शरीर आणि स्वतःची हेल्थ ॲडजस्ट करतात आणि बाकीचे खर्च करतात. येस म्हणताय का बरोबर सांगा? म्हणून आपल्याला समजावून सांगायचं साहेब, आता तुम्ही डोळे झाकून 5,000, 7,000, 10,000, 15,000चं पॅकेज घ्या. मी तुमच्या सोबत आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण ते फ्री करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा राहतो. जे म्हणाल ते आपण करूयात. फक्त मी जे सांगतो ती स्ट्रॅटेजी फॉलो करा. अशा पद्धतीने 3 महिन्यामध्ये लोकांचे प्रॉडक्ट फ्री करूयात. समाजामध्ये एक चांगला मेसेज घेऊन जाऊयात. लोकांना निरोगी करूयात आणि चांगल्या पद्धतीने क्रांती निर्माण करूयात. थँक मित्रांनो. यानंतर 2-3 लोकं बोलतील, 4 लोकं बोलतील. पटापट तुमचं म्यूट ओपन करा. तुम्हाला आजचा विषय काय आवडला, कसा आवडला, हँड रेज करा आणि इमिडिएटली बोलण्याचा प्रयत्न करा. येस, व्हेरी नाईस. पटकन, पटकन, फास्ट, फास्ट. सुरेखा मॅडम म्यूट ओपन करा. गवई मॅडम. नलवडे सर बोला, बोला. गुड मॉर्निंग श्रीधर सर. तुम्हाला इनपुट 1-1 मिनिट बोलायचं आहे. हे नेहमी बोला. गुड मॉर्निंग सर. व्हेरी, व्हेरी गुड मॉर्निंग श्रीधर सर. कॅन्सरची मूळ कारण तुम्ही सांगितली. कॅन्सर कशा पद्धतीनं वाढतो, समाजात तो कसा आता पसरायला लागलाय आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट कॅन्सर साखरेशिवाय वाढू शकत नाही.
हे लोकांना डॉक्टर सांगत नाहीये, कारण त्यांचा धंदा बंद पडतोय अक्षरशः. हा येस, कारण कुणीच हा, सांगत हा, नाही. कारण कारण काय माहितीये का, आता मी जर प्रत्येक एखाद्या ठिकाणी प्रेझेंटेशनला गेलो, त्याला शेवटचं वाक्य सांगतो की तू हे माझं प्रोडक्ट घे अगर घेऊ नको, पण घरातली ऍटलिस्ट साखर तरी बंद कर. पण डॉक्टर लोक ही इन्फॉर्मेशन लोकांच्या पर्यंत पोहोचवतच नाही. हे दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं. कारण अगदी माझ्याकडे बरोबर आहे सर. केरळचे अँकॉलॉजिस्ट होतं, त्यांचं एक टिप्पण आलं होतं. त्यांनी प्रमुख 3 गोष्टी सांगितल्या होत्या, की ज्याला कॅन्सर आहे त्यानं साखर पहिल्यांदा मुळापासून बंद करा. दुसरी गोष्ट, सकाळी उपाशी पोटी गरम पाणी आणि 1 लिंबू असं त्याने एक ग्लासभर प्या आणि 2-2 चमचे व्हर्जिन ऑइल दिवसातनं 3 वेळा घ्या. चौथ्या स्टेज मधला कॅन्सर सुद्धा रिव्हर्स येऊ शकतो. एवढं त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलं होतं. थँक सर. क्या बात है, क्या बात है. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अजून बोलणारी लोकांनी हँड रेज करा पटकन. ज्यांनी हँड रेज केला त्यांनी म्यूट ओपन करा. शिवकुमार सर दुबई से अभी जॉइन किए. शिवकुमार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, सभी वेरी को वेरी गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग। आज का इस पार्टिसिपेंट जितने भी लीडर्स लोग हैं सभी को गुड मॉर्निंग। और जो आज सर ने बताया प्रोडक्ट इन्फॉर्मेशन मराठी में था, लेकिन मैं अंडरस्टैंडिंग मजा नहीं आया. हुआ, लेकिन मैं पूरा सुना और थोड़ा थोड़ा अंडरस्टैंडिंग हुआ। बहुत अच्छा लगा, क्योंकि हम जो टून्स आप बता रहे थे बहुत अच्छा लगा, और जो प्रोडक्ट इन्फॉर्मेशन था बहुत ही जबरदस्त था। सो सभी लोग को अपने घर में प्रोडक्ट का चेंज मतलब ब्रांड चेंज करना है, और अपने आप को खुद को हेल्थी रहना है, और उसके साथ साथ अपने को पैसा का इनकम का रास्ता भी बनाना है। बहुत अच्छी, सो मैं बहुत इतना अंडरस्टैंडिंग हुआ। सो बहुत अच्छा लगा सर, थैंक यू सो मच। एंड सभी के लिए गुड मॉर्निंग, और गुड अपने लाइफ मॉर्निंग के लिए डीएक्सएन. जरूर सोचना है। मित्रांनो, हा आज परिवार. नहीं आज नहीं सोचेगा तो कल पैसा देना पड़ेगा हॉस्पिटल के लिए। क्या बात है, क्या बात है. आज नहीं तो सोचेगा तो 10 लाख जाएगा. इससे अच्छा है कि आज जरूर थोड़ा जरूर खर्च करिए सर। और सो अपना टीम थैंक यू बनाइए. सो मच, बहुत अच्छा वेरी लगा। और नाइस. गुड मॉर्निंग। फ्रेंड्स, अभी ये जो परिवार है, डीएक्सएन परिवार, ये जो ग्लोबल परिवार, डीएक्सएन अभी यस सर। 200 कंट्रीज में वर्क कर रही है. ये जो मिशन है, एज इट इज मिशन 200 कंट्रीज में चल रहा है. तो हमारे अभी दुबई के जो शिव कुमार सर थे, उन्होंने बात किया है. मेरे पास यहाँ पे और भी एक मित्र है, जो कि अभी पाकिस्तान कंट्री से है, अरीफ सर. अरीफ सर, आप अपना म्यूट ओपन कर सकते, बात कर सकते हैं. अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग वालेकुम एवरीवन। सलाम. यस कैसे हैं सर, सर? बोलिए खैरियत सर. से हैं? माशाल्लाह, बहुत अच्छा लगा। मराठी भाषा थी, लेकिन आपको सुनने में जो मजा आता है, जो आनंद आता है, मैं कहता हूं कि वो मुझे कहीं और से नहीं मिलता सर। आपकी माशाल्लाह जो अंदाज है बात करने का और बॉडी लैंग्वेज आपकी, तो वो आपने एक बात की थी हमारी ट्रेनिंग के अंदर के बॉडी लैंग्वेज से भी इंसान बहुत कुछ सीखता है, समझता है। अगर भाषा यस. समझ नहीं आती तो बॉडी लैंग्वेज, तो यकीन करें मुझे बहुत अच्छा लगा, और बहुत ज्यादा अच्छा लगा। और मैं सभी लोगों को यही कहूंगा कि सीखते रहें, क्योंकि डिएक्शन का जो बिजनेस है ये सीखे बगैर नहीं हो सकता, इसमें सफलता नहीं मिलती। और सर, हमने जो आपसे 90 डेज के अंदर सीखा है, यकीन करें आज मुझे उसका फल मिल रहा है, और जो इज्जत मुझे मिल रही है। एमबीबीएस डॉक्टर सर जो डिएक्शन के अंदर एसएसडी हैं, डबल डायमंड हैं, वो मुझे कहते हैं कि आप प्रेजेंटेशन दीजिए। ये मेरे लिए बहुत बड़ी बात है सर, और ये सर आपकी देन है सर, ये आपकी जबरदस्त देन सर. है। और जो कॉन्फिडेंस मुझे मिला है और जो नॉलेज मुझे मिला है, तो 12 वर्षों में मैंने डिएक्शन को ज्वाइन किया है, 12 वर्ष मुझे डिएक्शन के अंदर हो गए, लेकिन पिछले 3 से 4 महीने पहले जो आपसे हमने सीखा है, यकीन जाने अगर आप हमें पहले मिलते तो आज हम ईएसडी ना होते, बल्कि पता नहीं गोल्ड डायमंड तो होते, ज्यादा नहीं। तो सर ग्रेट, बहुत बहुत ग्रेट. शुक्रिया, बहुत शुक्रिया। बहुत बहुत दिल और से शुक्रिया सर आरिफ सर, क्योंकि आपने बहुत आपको अच्छी बहुत मिस बात कर की. रहे हैं। लैंग्वेज डजंट मैटर, बॉडी लैंग्वेज मैटर. जब एक छोटा सा बच्चा माँ से सीखता है तो उसको भाषा नहीं आती, वो मम्मी का बॉडी लैंग्वेज से सीखता है. तो यही चीज हमारा भी जीवन में होता है कि कभी कभी भाषा ज्यादा इंपॉर्टेंट नहीं होती है, वो बताने का अंदाज, बताने का तरीका, बॉडी लैंग्वेज, वॉइस का टोनैलिटी, ये बहुत कुछ सिखा देती है. और वैसे तो शब्द तो वही मैच हो जाता है. चलिए, थैंक यू सो मच सर. थैंक यू अंकुश सर, शिंदे थैंक सर, यू। म्यूट ओपन करिए. थैंक यू सो मच अंकुश शिंदे सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग। व्हेरी व्हेरी गुड फार मॉर्निंग सर. फार छान माहिती होती। बेसिकली ज्ञानाशिवाय तुम्ही योगी नाही बनणार ऍक्च्युली, आणि हे ज्ञान घेऊन मार्केटमध्ये जाणं, प्रोडक्ट पेक्षा लोकांना हेल्थ, हाऊ टू सेल हेल्थ,
इज वेरी इंपॉर्टेंट एक्चुअली। तो वो हिसाब से काम करना पड़ेगा, तभी जाएंगे आगे अपन एक्चुअली। क्या बात है. येस येस. थैंक यू सभी लोगों थैंक यू। को मेरा एक ही रिक्वेस्ट आहे, सर्वांना माझी विनंती हीच आहे की किती लोकांना पटतं की हे महत्वाची माहिती आहे सर. कमीत कमी इमिजिएटली आपण 10,000 नाही, पण 5,000चं प्रॉडक्ट घेऊन इमिजिएटली आपण स्टार्ट करायला हवंय. आणि आपल्या टीममध्ये लोकांना आपण त्या लोकांना बरोबर घेऊन जायला 5K लिहिता येईल. उद्याच्या उद्या मित्रांनो तुमचा 5Kचा प्रॉडक्ट घरामध्ये आला पाहिजे. हे डिसिजन ज्यावेळी तुम्ही घेता ना, त्याच वेळी तुमच्या आयुष्याचं परिवर्तन सुरू होतं. हे कमीत कमी बोललोय मी आता. उद्याच्या उद्या 3 लोकांना कोण रिक्रुटमेंट करणार, कोणती लोकं असणार आहेत ते, अशा 30 लोकांची लिस्ट बनवा. 21 लोकांच्या नावापुढे स्टार मार्क करा. 300 लोकांची लिस्ट बनवा, नो प्रॉब्लेम. पण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा विषय गेला पाहिजे याचा ध्यास घ्या. थँक यू. कल्पना मॅडम बोला. कल्पना रणपिसे मॅडम. गुड मॉर्निंग. एक मिनिट म्यूट ओपन करूयात. हँड रेस करायचं म्हणजे सापडतं लगेच. कल्पना मॅडम म्यूट ओपन करा. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर. खूपच सुंदर आजची माहिती अतिशय छान झाली आणि खरंच सर्व लोकांना DXN ची फार गरज आहे. कारण की आता जे काय आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. आणि ते काम तुम्ही करताय म्हणजे आमच्यासाठी खरंच आम्ही खूप भाग्यवान आहे की तुमच्यासारख्या व्यक्ती आम्हाला भेटलेल्या आहे, नाही का. आमचे मेंटर आहे तुम्ही आणि तुम्हाला ऐकल्यानंतर आमच्यामध्ये असा जोश निर्माण होतो, नाही का. असं वाटतं की आता जाऊन सगळ्यांना सांगत सुटावं की खरंच DXN किती महत्वाचं आहे की हे प्रोडक्ट खाल्ल्यानंतर आपल्या घरातील पूर्ण आजार जर बरे करायचे असतील तर संपूर्ण फॅमिलीनी ह्याचा वापर केला पाहिजे आणि लोकांपर्यंत खरंच पोहोचलं पाहिजे. लोक घेऊ अगर नाही घेऊ पण DXN ची माहिती घराघरात पोहोचली पाहिजे आणि हेच आम्ही मिशन सुरू केलेलं आहे आमच्या लोहगावमध्ये. व्हेरी नाईस कल्पना मॅडम. खूप चांगली मिशन घेऊन आपण ओके. चाललो आहोत. ज्यावेळी म्हणतात ना की Yes, जर sir. कारण आणि उद्देश जर चांगला असेल तर कोण काय म्हणते याच्याशी विचार करू नका. ते कारण आणि उद्देश पूर्ण करण्यासाठी मात्र झपाटून घेऊयात. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. मिनल मॅडम म्यूट येस ओपन सर, करा. येस सर. थँक्यू. मिनल मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. आज तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कॅन्सर विषयी माहिती सांगितली. खरं तर आपल्याकडे गॅनोडर्मा असा आहे की आपल्याला कुठला आजार बघण्याची गरजच नाही. तरी पण आपल्या स्पेशल प्रत्येक डिसीजवर सुद्धा माहिती असली पाहिजे. तर अतिशय चांगल्या पद्धतीने सर तुम्ही सांगितलं की आपलं गॅनोडर्मा आपल्याला कशा पद्धतीने हेल्प करेल. जे आपलं वेलनेस किट आहे तर प्रत्येकाने प्रत्येक घरात त्याचा यूज केला पाहिजे. आणि स्पेशली मी सांगते, मी सुद्धा प्रिव्हेन्शनसाठी 15 RG, 15 GL, 15 स्पिरुलिना ह्या कंटिन्यू मध्ये घेत असते. तर त्याचे खूप फायदे होतात. प्रत्येकाने याचा यूज केला पाहिजे आणि घरातल्या प्रत्येकाला गरज आहे. कारण की आजार एवढे वाढत चालले की अक्षरशः आपण आता कोरोना येऊन गेला ते बघितलं तर असे त्याच्यासारखे अनेक आजार पुढे भविष्यात पाहायला मिळू शकतात. तर प्रत्येकाने नक्कीच एक वेलनेस किट आपल्या घरामध्ये लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी घेतले पाहिजे. ऍटलिस्ट आपण 4-4च तरी घेतले पाहिजे. 4 RG, 4 GL फॉर प्रिव्हेन्शन. आजार झाल्यानंतर तर आपण कुठलंही प्रॉडक्ट म्हणजे दवाखाना तर आपल्याला करावाच लागेल, पण त्यानंतर जी मनात भीती असते की खरंच आपण यातनं बरं होऊ का, तर हे निगेटिव्ह ग्लिच जे माइंडमध्ये आहे ना ते आपल्या नसणार आहे. जर आपण आधीपासूनच आपलं वेलनेस किट जर यूज करत असेल तर. आणि प्रत्येक घराघरात ते वापरलं पाहिजे. सर एवढी छान माहिती तुम्ही दिली आज त्याबद्दल धन्यवाद. आणि बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल पण थँक्यू सर. येस. थँक्यू सो मच मॅडम. खूपच महत्वाचा संदेश दिलात लोकांना. संघरत्ना म्यूट ओपन करा. संघरत्ना आपल्या सोबत आहेत. आता गुजरातमध्ये आहेत परंतु मूळचे ते नांदेडचे आहेत. संघरत्नाजी गुड मॉर्निंग. हा सर, आवाज येतो का? हा एकदम क्लिअर. हा सर, खूप जबरदस्त माहिती झाली सर आजच्या मीटिंगची. येस आवाज येतोय सर. बोलत राहा. आज किती रुपयांचं प्रोडक्ट घेतलं सांगा सगळ्यांना. पहा मित्रांनो, काम आपल्याला सतत करत राहायचंय. खूप समाधान वाटतं. चला सांगा सगळ्यांना आज तुम्ही किती रुपयांचं प्रोडक्ट ऑर्डर केलंय. हा सर, मी 18,000चं प्रोडक्ट ऑर्डर केले आज. ते फक्त पर्सनल यूज साठी केले सर ऑर्डर.
ओ वाव! जबरदस्त. ही गरज आहे. खरंच गरज आहे मित्रांनो. बाकीच्या ठिकाणी लोकं लाख-लाख रुपये खर्च करतात. एखाद्या व्यवसायामध्ये 15-15 लाख रुपये खर्च करतात आणि मग मात्र लॉस झाला म्हणून ओरडतात. त्यापेक्षा DXN प्रॉडक्ट स्वतःवरती खर्च करा, स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करा, स्वतःवरती खा आणि हेच लोकांपर्यंत पोहोचवता एक दिवस DXNचे लाखो रुपयाचे बोनस पण मिळवा. चांगल्या मार्गाने, अतिशय चांगल्या योग्यतेने. थँक सो मच मित्रांनो. आजची मीटिंग आपण या ठिकाणी क्लोज करणार आहोत. विश यू ऑल द बेस्ट फ्रेंड्स. माझ्या शुभेच्छा तुमच्याबरोबर. पुढील जीवन आज तुम्ही निर्णय घ्या प्रॉडक्टचं सेवन करण्याचा. DXN तुमची काळजी घेईल आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. आज घेतलेलं प्रॉडक्ट तुमच्या लाईफच्या आखरी क्षणापर्यंत तुम्हाला हेल्थ देण्याचं काम करत आहे. हा विचार करत रेग्युलर सेवन करायला सुरुवात करा. हे प्रॉडक्ट आज सांगितल्या पद्धतीने आपल्या घरामध्ये कसे फ्री होतील, फ्री होतील याच्यावरती सीरियस होऊयात आणि रिअली फ्री करूयात प्रॉडक्ट. फक्त आपलंच नाही तर आपल्या मित्राचे प्रॉडक्ट फ्री करूयात, आपल्या भावाचे प्रॉडक्ट फ्री करूयात, आपल्या मावशीचे प्रॉडक्ट फ्री करूयात. समाजामध्ये प्रत्येक घरातले प्रॉडक्ट कसे फ्री होतील अशी त्यांना आपण एक मदत निर्माण करूयात. थँक सो मच मित्रांनो आणि या ठिकाणी आपण थांबूयात. विश यू ऑल द बेस्ट. थँक सो मच.